आजचा सवाल या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत कॉस्मॉस बँक आणि कोहिनूर ग्रुप। नमस्कार, आजचा सवालमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत। आज पुन्हा एकदा नवा दिवस, नवा प्रश्न, नवी चर्चा। आज आपण चर्चा करणार आहोत देवनारच्या डम्पिंग ग्राउंडबद्दल। डम्पिंग ग्राउंडला तिसऱ्यांदा 3 महिन्यामध्ये आग लागलेली आहे आणि हे प्रकरण गाजतंय। केंद्र सरकारनं पर्यावरण खात्यानं एक समिती इथे पाठवली आणि समितीचा अहवाल सादर झालेला आहे आणि आज केंद्रीय प्रदूषण नियंत्रण बोर्डाने नॅशनल ग्रीन ट्रायब्युनलकडे म्हणजे राष्ट्रीय हरित लवाद जो एक घटनात्मक संस्था आहे आणि कोर्ट आहे त्या कोर्टामध्ये जाऊन महापालिकेविरुद्ध खटला दाखल करण्याचा निर्णय घेतलेला आहे। त्यांनी महापालिकेवर ठपका ठेवलेला आहे आणि त्यांनी म्हटलेलं आहे की घनकचरा व्यवस्थापनाबाबत महापालिकेने हलगर्जीपणा केलेला आहे। त्यामुळे या प्रकरणाला एक वेगळंच स्वरूप मिळालेलं आहे। सरकार आहे देशामध्ये, BJPचं, शिवसेनेचं आणि भाजपचं राज्य आहे इथे मुंबईमध्ये। केंद्र सरकार म्हणते की महापालिकेने हलगर्जीपणा केला आहे, महापालिकेवर खटला दाखल करत आहे। नेमकं काय राजकारण आहे? इलेक्शनच्या तोंडावर सेनेला कोंडीत पकडण्याचा भाजप प्रयत्न करत आहे का, हा माझा प्रश्न आहे। माझ्यासोबत आहेत नामवंत पाहुणे, माझ्यासोबत माझ्या स्टुडिओमध्ये आहेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आमदार विद्या चव्हाण। विद्याताईंना शहराच्या प्रश्नाविषयी किती कणव आहे आणि त्यांनी अनेक आंदोलन केली आहे ते आपल्याला माहिती आहे। आपल्यासोबत आहेत शिवसेनेच्या नगरसेविका किशोरी पेडणेकर। किशोरीताई, गेल्या वेळेलाही आपण चर्चा केली तेव्हा इथे आल्या होत्या। शिवसेनेच्या वतीने बाजू लढवण्याची जबाबदारी शेवटी त्यांच्यावर येते। माझ्यासोबत आहेत अग्नीचे कार्यकर्ते राजकुमार शर्मा। राजकुमार शर्मा यांनी मुंबई हायकोर्टामध्ये या प्रकरणी याचिका केली आहे, त्यामुळे या प्रश्नाचे वेगवेगळे पैलू ते आपल्याला सांगतील। आणि आपल्या सोबत आहेत भारतीय जनता पक्षाचे आमदार राम कदम। राम कदम यांच्या पक्षाचे नेते किरीट सोमय्या यांनी शिवसेनेवर या प्रकरणी आरोप केलेला आहे। आत्ताच काही वेळापूर्वी ते माझ्याकडे बोलत होते तेव्हा असं म्हणाले की शिवसेना एकहाती सत्ता राबवते महापालिकेमध्ये, त्यामुळे त्यांच्यावर सुद्धा जबाबदारी आहे। आणि आपल्यासोबत आहेत आम आदमी पक्षाचे प्रवक्ते रुबेन मस्कारेंना सुद्धा। मी चर्चेला विद्याताई तुमच्यापासूनच सुरुवात करतोय। आज राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने महापालिकेवर खटला घालावा असं म्हटलं आहे आणि ते हरित लवादाकडे जाणार आहेत। काय अर्थ लावताय तुम्ही याचा? महापालिकेने बेजबाबदारपणा केला आहे, हलगर्जीपणा केला आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे। नाही, महापालिकेच्या आधीच महापालिकेवर तर खरं तर ही कारवाई व्हायला पाहिजे होती। खूप उशीर झाला आहे आणि म्हणून सगळ्या मुंबईकरांना आणि खास करून चेंबूर आणि या परिसरातल्या लोकांना हा खूप त्रास होतो आहे। कारण महापालिकेचं हे घनकचरा व्यवस्थापन जे आहे हे एक इतकं महत्त्वाचं खातं आहे आणि संपूर्ण महापालिकेचा कचरा वाहून नेणं, त्याला डम्पिंग ग्राउंड ची व्यवस्था असणं, ते कचऱ्याचं व्यवस्थापन करणं। आता 2008मध्ये यांनी जो कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे एका कंपनीला, म्हणजे राजीव त्या ठिकाणी हे होते त्यावेळेस यांनी दिलेलं 2008 साली 25 वर्षाचं कॉन्ट्रॅक्ट दिलेलं आहे आणि त्या कॉन्ट्रॅक्टमध्ये इतक्या अटी आणि शर्ती होत्या की ते डम्पिंग ग्राउंड कसं व्यवस्थित चालवणार, तिथे कसं व्यवस्थापन असणार कचऱ्याचं, तिथले मिथाईल गॅसचं तुम्ही कसं पाईपलाईनने नेणार आहे, नंतर बाजूला संबंध कंपाऊंड वॉल किंवा काहीतरी त्याचं हे असणार आहे, ते त्याच्यासाठी त्यांना जे मशिनरी लागते ते बुलडोजर, आणि या कंपनीने खूप सगळ्या अटी आणि शर्ती दिल्या होत्या की आम्ही कसं व्यवस्थापन करणार आहोत आणि 25 वर्षाचा आम्हाला कॉन्ट्रॅक्ट द्या। आणि ह्याच्यामध्ये सगळ्यात मोठा भ्रष्टाचार झालेला आहे आणि त्या कंपनीने पुढे कसलंही व्यवस्थापन केलं नाही। म्हणजे आपले जे BMCचे लोक होते, तिथले जे काम करणारे लोक होते ते बऱ्यापैकी करत होते आणि तुम्ही कोणाला जबाबदार धरता त्या भ्रष्टाचाराबद्दल? अक्षरशः BMCच्या शिवाय दुसरं कोणी जबाबदार, इथलं प्रशासन आणि इथलं सत्ताधारी शिवसेना आणि भाजप हे दोघंही पक्ष तेवढेच जबाबदार आहेत। त्यांनी फक्त एकमेकांवरती आरोप करून चालणार नाही आहे। ह्या भ्रष्टाचाराची, ह्या गैरप्रकाराची जबाबदारी ह्यांनी स्वतः घेतली पाहिजे, कारण ह्यांची सत्ता आहे महापालिकेमध्ये आणि हे फक्त कचऱ्याच्या बाबतीत नाही, अनेक बाबतीमध्ये इथे जे गैरप्रकार चालतात त्याचं सगळं मुंबईकरांना त्या हाल अपेष्टांना तोंड द्यायला लागतं आणि इकडच्या एरियामधल्या संपूर्ण लोकांना जे भयंकर धुराचा आणि याचा त्रास होतो आहे तो इतका भयंकर आहे की मला असं वाटतं सगळ्या मुंबईकरांना ह्यांनी वेठीला धरले। बरोबर आहे। आपण या प्रश्नांकडे येणार आहोत। आपल्यासोबत राजकुमार शर्मा आहेत आणि आपल्यासोबत महाराष्ट्र वनचे क्राईम एडिटर सुधाकर काश्यप सुद्धा आहेत। माफिया कसं काम करतो हे आपल्याला सांगतील, पण त्याआधी किशोरीताई मला तुमच्याकडे यायचं आहे। आत्ता विद्याताई जे म्हणाल्या महापालिकेवर खटला होणार आहे आणि तो सुद्धा राष्ट्रीय हरित लवादामध्ये, ज्याला
कोर्टाचा दर्जा आहे अशा हरित लवादामध्ये होणार आहे, ही गंभीर गोष्ट आहे. त्या म्हणतात भ्रष्टाचार होतोय आणि याला सेना भाजप दोघेही जबाबदार आहेत. मुळात म्हणजे विद्याताईंनी जी बातमी सांगितली माहिती ती थोडी अर्धवट आहे. कारण 2008ला कॉन्ट्रॅक्ट दिलं हे बरोबर आहे, परंतु 2002 पासून ते 2008पर्यंत सतत महानगरपालिकेने राज्य सरकारकडे जमीन भूसंपादन करायला परवानगी द्या जी मागितली ती न दिल्यामुळे त्याला विलंब होत आहे असं दिसल्यानंतर, कारण 2002च्या पूर्वी ही याची क्षमता संपलेली आहे, म्हणून जो राज्य सरकारकडे जो पत्रव्यवहार करायला पाहिजे त्या पद्धतीने महापालिकेने पत्रव्यवहार केला. त्या पत्रव्यवहाराचा जेव्हा उत्तर आलं नाही किंवा जो फॉलोअप होता त्याचा प्रतिसाद मिळाला नाही, तेव्हा त्या ह्या 2008ला त्यांना कॉन्ट्रॅक्ट दिलं. त्यांनी तेही बरोबर सांगितलं की त्यांना सांगितलं गेलं होतं की तुम्ही चारी बाजूनी भिंती बांधा, तुम्ही तिथे सिक्युरिटी ठेवा, CC कॅमेरे ठेवा, मिथिल गॅससाठी तुमच्या ज्या योजना असायला हव्या, हे सगळं सांगितलं असताना कंपनीने नाही केलं, हेही बरोबर आहे. पण मूळ प्रश्नाला बगल देऊन जर आपण बोलणार असू तर मूळ प्रश्न तोच आहे ना की डम्पिंग ग्राउंड त्यावेळेला त्याचं जे रूपांतर व्हायला पाहिजे होतं दुसरीकडे ते का झालं नाही. तुम्ही म्हणताय राज्य सरकार जबाबदार आहे. नाही, जबाबदार असं नाही, बेजबाबदारपणे केलं गेलं म्हणून पर्यावरण खात्याची समिती आली होती, 2 सदस्यांची समिती होती, तिने अहवाल दिला प्रकाश जावडेकरांना परवा जाऊन. म्हणजे ही ताजी घटना आहे. पर्यावरण खात्याच्या समितीला महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी तुमच्या लोकांनी हे सगळं सांगितलं असणार, तरी सुद्धा त्यांनी पालिकेला जबाबदार धरलंय. बरोबर आहे, त्याला बरोबर काय आहे. म्हणाल तुम्ही? नाही, हे बरोबर आहे, जबाबदार धरणारच, आपणही धरतोच आहोत. आजही आम्ही तेच म्हणतोय, होऊन जाऊ दे CBI चौकशी, होऊन जाऊ दे चौकशी. फक्त मला एवढं तुम्ही म्हणायचंय- सत्ताधारी आहात. हो, मग होऊ दे ना, सत्ताधारी आहे म्हणजे आम्ही प्रशासन नाही, प्रशासनामध्ये जे अधिकारी तुमचं असं असतात म्हणणं तुम्ही जबाबदार नाही, प्रशासन आम्ही जबाबदार. आम्ही आहोत, पण आम्हाला ज्या पद्धतीने गुंतवण्याचा प्रयत्न की भ्रष्टाचार हे मान्य नाही. आमच्याकडनं दुर्लक्ष झालं नाही म्हणणार नाही, पण भ्रष्टाचाराचा आरोप आम्ही घेणार नाही. कारण वारंवार जेव्हा आपण बोलत होतो, पत्रव्यवहार करत किरीट होतो, सोमय्या आता काही त्यावेळेला वेळापूर्वी काय माझ्या केलं? सोबत होते, त्यांनी असं सांगितलं पालिकेमध्ये शिवसेना एखादी सत्ता राबवते, त्यामुळे शिवसेनेला जबाबदारी घ्यावीच लागेल. राम कदम यांच्याकडे मी जाणार आहे, पण मला या प्रश्नाचं नाही, मला उत्तर द्या, मग उत्तर देऊ त्यांच्याकडे दे. जा. मला देऊ दे ना, बरोबर आहे. किरीट सोमय्यांचं काय झालंय, बरेचसे शिवधनुष्य उचलत आहेत, ते कदाचित हेही त्यांनी शिवधनुष्य उचललं, ओके. मला असं म्हणायचं आहे, जर त्यांचं म्हणणं असं असेल की शिवसेना एक हाती सत्ता चालवते, याचा अर्थ त्यांचे सगळे नगरसेवक याला लायक नाहीत, हा त्यांनी सिद्ध केलेला पुरावा आहे. त्यांनी सिद्ध केलं म्हणजे त्यांचा मनोज कोटक असतील, दिलीप पटेल असेल, अन्य बाकी हे त्यांच्या स्वतःच्या जर नगरसेवकांवर त्यांचा विश्वास नसेल तर ते आमच्यावर काय विश्वास ठेवणार. त्यामुळे आम्ही एक हातात सत्ता चालवतो हे म्हणणं त्यांना जर योग्य वाटतंय तर ते मान्य आहे. राम कदम उत्तर द्या, काय म्हणालायत किशोरीताई, तुम्ही ऐकलेलं आहे. किशोरीताईंनी मोठ्या मनानं कबूल केलं की देवनार डम्पिंग ग्राउंडच्या या एका अत्यंत दुर्लक्षित प्रश्नामुळे आज पूर्ण मुंबईकरांना जी प्रदूषण असलेली हवा श्वसनाद्वारे घ्यावी लागते आणि ज्याच्यामुळे हजारो नव्हे जवळपास 2 मध्ये कोटी बोलू शकते लोकांचं आरोग्य धोक्यात आलेलं आहे. याच्यासाठी आमचा मित्रपक्ष जबाबदार आहे असं त्यांनी मान्य केलं. मान्य नाही, असं त्यांनी तुम्ही नीट मान्य केलं, ऐका, पण ते पूर्ण खरं नीट नाही. ऐका. नाही, मुळात एक आपण काही पण लक्षात तुम्ही घेतलं आमच्या पाहिजे की तोंडी घाला तर देवनार ऐकणार डम- नाही. मान्य नाही. ऐका. तुमचे लोक जर म्हणत असतील तुम्ही बोलत की आमचे असताना नगरसेवक तुम्ही- काही करत तुम्ही नाही, बोलत एखादी असताना सत्ता मी बोललो नाही. शिवसेना करते तर तुमचे लोक त्याला बेजबाबदारपणे निखिल वागळेजी, म्हणतायत. हे मी निखिल म्हटलं, वागळेजी, असं नाही होत. ठीक आहे, त्यांचं उत्तर पूर्ण होऊ द्या. निखिल- रामभाऊ उत्तर पूर्ण करा. निखिल जे आपण सगळेजण बोलत असताना एक जण बोलत असताना दुसऱ्याने बोलू नये हे आपण शिष्टाचार सगळ्यांनीच पाळू तर ते बरं राहील. ठीक आहे, तुमचाच मित्र पक्ष आहे, मी काय सांगणार रामभाऊ. 1927 सालापासून आहे आणि 300 एकरच्या डम्पिंग 300 एकरवर हे डम्पिंग ग्राउंड आहे. एवढ्या वर्षाच्या नंतर सुद्धा त्या ठिकाणी कचरा ॲज इट इज टाकला जातो, त्याच्यावर कोणतीही सायंटिफिक प्रोसेस डिस्पोजल करण्याची आपल्याकडे उपलब्ध नाही. ही शोकांतिका आहे. आणि ही गोष्ट खरी आहे की जेव्हा मुंबई महानगरपालिकेने हा प्रयत्न केला
आणि महाराष्ट्र शासनाकडे 1 रुपया नाममात्रानं लीज रेंटसाठी हा प्रस्ताव पाठवला, त्यावेळेस महाराष्ट्र सरकारनं काँग्रेस आणि राष्ट्रवादी दोघे होते, त्यांनी परवानगी दिली नाही. त्यांनी जर परवानगी दिली असती तर आज देवनारमध्ये जी आग धुमसते ती धुमसली नसती. हे पूर्णपणे सत्य आहे. तुम्ही, मी, आपण सर्व ही जी प्रदूषणवाली हवा खातो आहोत, काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं परवानगी दिली नाही, हेही एक कारण आहे. हे आपल्याला मान्य करावं लागेल. हे अनेक कारणं आहेत. त्या अनेक कारणांपैकी दुसरं सगळ्यात महत्त्वाचं कारण असं आहे की आपण पाहतो अमेरिका, ब्राझीलमध्ये जो कचरा त्या ठिकाणी निर्माण होतो, तो निर्माण झालेला कचरा डम्पिंग ग्राउंडवर टाकत असताना अगोदर कचऱ्याचा लेर, त्याच्यानंतर मातीचा लेर, पुन्हा कचरा, पुन्हा माती आणि काही कालांतरानं त्याच्यातून मिथेन वायू काढण्याची एक व्यवस्था, अशा प्रकारे तिकडे कचऱ्याचं डिस्पोजल केलं जातं. आपण जपानमध्ये पाहिलं, सिंगापूरमध्ये पाहिलं तर त्या ठिकाणी तर कचरा थेट जाळला जातो आणि जाळलेल्या कचऱ्याची राख समुद्रात टाकली जाते. आपल्याकडे ओला कचरा, सुका कचरा, मेडिकलचा कचरा, हे जे सगळे कचरे एकत्र गोळा केले जातात आणि ते ॲज इट इज तिथे जाऊन डंप केले जातात. हे अत्यंत वाईट आहे आणि हे पूर्ण मुंबई शहरासाठी हानिकारक आहे. आणि स्वातंत्र्याच्या एवढ्या वर्षाच्या नंतरसुद्धा आपण अशी व्यवस्था निर्माण करू शकलो नाही, हे आपलं सगळ्यांचं दुर्दैव आहे. पण आपण मी म्हणजे मान्य कोण? करतो, रामभाऊ, आम्ही सत्ता महापालिकेमध्ये तुमची आहे. आमच्या रामभाऊ, मित्रपक्षांसोबत सत्ता तुमची आहे महापालिकेमध्ये. आपण म्हणजे कोण? तुम्ही नागरिकांना दोष देताय का? मुंबई महानगरपालिकेमध्ये वागळे साहेब, मुंबई महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीच्या जागा नाममात्र आहेत. निर्णय घेण्याच्या प्रमुख जागा आमच्या मित्रपक्षाच्या आहेत. पण मी आरोप प्रत्यारोप करण्यासाठी या ठिकाणी आलेलो नाही आहे. आपली सगळ्यांची जबाबदारी या मुंबईकरांना नाही, म्हणजे तुम्ही म्हणताय शिवसेना जबाबदार आहे. म्हणून रामभाऊ स्पष्टपणे म्हणत का नाही तुम्ही? किरीट सोमय्या स्पष्टपणे म्हणताय शिवसेना जबाबदार आहे. वागळे साहेब जेव्हा शिवसेनेचेच नेते म्हणतात की ते जबाबदार आहेत, तर माझ्या मुखातून तुम्हाला काय वदवायचे? पण मी आरोप प्रत्यारोपावर जाऊन ही चर्चा मी संकुचित करणार नाही. मूळ मुद्दा असा येतो की माननीय देवेंद्र फडणवीस साहेब सत्तेवर आल्यावर या विषयात अत्यंत गंभीरपणे त्यांनी लक्ष घातलं. एवढी वर्ष आपण मुंबईला नवीन डम्पिंग ग्राउंड देऊ शकलो नाही. आता ऐरोली आणि तळोजा या ठिकाणी डम्पिंग ग्राउंड माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी उपलब्ध करून दिलं आहे. पण डम्पिंग ग्राउंड कसं आपण उपलब्ध केलं आहे की ज्या ठिकाणी कचरा टाकल्याच्या नंतर त्याचं सायंटिफिक पद्धतीने, शास्त्रीयदृष्ट्या त्याचं डिस्पोजेबल होईल, त्याचं परिवर्तन होईल, असाच प्लांट त्या ठिकाणी उभा करायचा. हे देवेंद्र फडणवीस साहेबांनी एक चांगला निर्णय घेतला. हा निर्णय आधीच्या कालखंडात झाला नाही. कदम साहेब जरा विसरतायत. कांजूरमार्ग सुद्धा केलं पाहिजे. कांजूरमार्ग डम्पिंग ग्राउंड हे सुद्धा रामभाऊ ऐका काय म्हणतायत किशोरीताई पेडणेकर, काय म्हणतात ऐका जरा. महानगरपालिकेच्या कांजूरमार्ग सारखा जो डम्पिंग ग्राउंड केलाय, आज शास्त्रोक्त पद्धतीने तिथे हे प्रोसेस करतायत. आहे. ते काढलं कांजूरमार्गला ही जातंय. मुलुंडचं पण तसंच चाललंय. किशोरीताई, त्यामुळे होत नाही हे म्हणणं किशोरीताई, माफ चुकीचं आहे. करा. आज जर इतर शहरांची जर ते तुलना करत असतील किशोरीताई, तर 3000 मेट्रिक टन. पण त्यांचं असं म्हणणं तुम्ही काय केलेलं नाही. शिवसेना सत्तेत आहे ते म्हणतायत. रामभाऊ एक मिनिट, शिवसेना सत्तेत आहे ते अजिबात जबाबदारी घ्यायला तयार नाहीत. ते म्हणतात तुम्ही जबाबदार आहात. त्यांनी जबाबदारी घ्यावी नाही, की न वागळे घ्यावी, साहेब, हा जो दुपटीपणा जो काय करतो वागळे तो साहेब, त्यांचा त्यांना लखलाप, वागळे साहेब, त्यांच्याशी आमचं वागळे काही साहेब. देणं घेणं नाही. पण जेव्हा त्या जर आम्ही चर्चा करत म्हणतोय असतील तेव्हा त्यांना बोलू द्या. हो हो रामभाऊ, कळलंय, त्यांनाही कळलंय, सगळ्यांना कळलंय. एका वेळेला एकाने बोलावं. उत्तर द्या किशोरीताई, उत्तर द्या. काय शेवट नाही, तुम्ही- नाही, तुम्ही नाही, जबाबदार नाही, आहेत ते वागळे साहेब, म्हणताय. यात उत्तर द्या किशोरीताई, मग रामभाऊ मी येतो तुमच्याकडे. जबाबदारी जर हे टाळतायत तर अहो, मी आरोप मुंबईकरांना प्रत्यारोप दिसतंय करण्यासाठी नाही की आलो वागळे फायद्याच्या साहेब. वेळेला आम्ही आपण आणि तोट्याच्या वेळेला म्हणजे उगाचच कारण dumping नसताना groundच्या जर बाबतीमध्ये सत्तेत आहोत आपण या तर ती ठिकाणी समान solution जबाबदारी असू शोधण्यासाठी शकते. आलेलो आहोत. तरी सुद्धा ही चर्चा- त्याच्या ही पलीकडे जाऊन चर्चा- सांगते की एका वेळेला कांजूरमार्ग- एकाने बोला म्हणजे मला ऐकू येईल. अरे ही चर्चा रामभाऊ पूर्ण करा, मग किशोरीताई बोलतील. एका वेळेला एकाने बोला. मी असं म्हणतो वागळे साहेब, ही चर्चा ही चर्चा आरोप प्रत्यारोपांसाठी नसून काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, सेना असेल, भाजप असेल, आपण सगळ्यांनी मिळून असे डम्पिंग ग्राउंड उभे करूया की ज्याच्यातून शास्त्रोक्त नाही, नाही, हे पद्धतीने सगळं बरोबर आहे. पण कचऱ्याची तरी सुद्धा आता विल्हेवाट जो ज्याचा दोष आहे, आपण सकारात्मक दृष्टिकोनातून ही चर्चा पण घेऊन जाऊ. रामभाऊ, पण ज्याचा आज आता सुद्धा- दोष आहे, तुमच्या हातात एवढी वर्ष सत्ता होती महापालिकेमध्ये, तुम्ही आणि प्रशासन करू शकत नसेल तर ते तुम्ही मान्य करायला नको का? ते मान्य करायला पाहिजे. आम्ही नाही करू शकलो. तुम्ही म्हणा काँग्रेस राष्ट्रवादी जबाबदार होतो. मी त्यांच्याकडे उत्तर घेईन. मी वागळे साहेब मगाशी वागळे साहेब बोला बोला. ऐका,
जेव्हा त्या ठिकाणी प्लांट उभारला जात होता, काँग्रेसवाल्यांनी राष्ट्रवादीने परवानगी नाकारली. ती नाकारली नसती तर देवनारला प्लांट उभा राहिला असता. आज ही चर्चेची वेळच आली नसती. खरं आहे का खोटं आहे? ठीक आहे, आज आपण त्यांना चर्चेची वेळ विचारूया. येते, विद्याताई, त्यांचे विद्याताई, CM तुम्ही उत्तर असताना द्या. त्यांनी ती परवानगी नाकारली, हे मान्य करावं लागेल. विद्याताई उत्तर देत आहेत रामभाऊ तुम्हाला. दुसरं- विद्याताई उत्तर द्या. तुम्ही दरवेळी स्वतःची जबाबदारी दुसऱ्यावर टाकू नका, कारण महापालिकेची सत्ता गेले 18 ते 20 वर्ष तुमच्याकडे आहे. 2007 मध्ये मी सुद्धा तिथे 11 पर्यंत नगरसेविका होते. मला माहिती आहे तिथे तेव्हा आशिष शेलार तुमचे मोठमोठ्याने बोलायचे, ते पण नगरसेवक होते. आणि तुमच्या राष्ट्रवादी काँग्रेसला किंवा काँग्रेसला तुम्ही का दोष देताय? तुम्हाला डम्पिंग ग्राउंडसाठी जागा नाही असं तुम्ही म्हणता, परंतु आज तुम्हाला मी सांगते, मालाडला चिंचोली बंदरला यापूर्वी डम्पिंग ग्राउंड होतं. नंतर आता इकडे आहे देवनारला. मुलुंडला तुम्ही एक सुरू केलं. आता मुलुंडचं तुम्हाला ते बंद करायचं आहे, कारण तिथे मोठा टाटाचा कॉम्प्लेक्स येतोय, हाऊसिंग कॉम्प्लेक्स. त्यामुळे तुम्हाला आता फक्त देवनार आहे. आणि देवनारला तुम्ही जे 25 वर्षाचं कॉन्ट्रॅक्ट साईन केलेलं आहे त्याच्यामध्ये तुम्ही चिक्कार टक्केवारी घेतलेली आहे. आणि म्हणून तिथे जो कॉन्ट्रॅक्टर आहे त्याच्या ज्या टर्म्स अँड कंडिशन्स होत्या, मी कचऱ्याचं काय करणार, कचऱ्यापासून खत करणार, कचऱ्यापासून माती करणार, कचऱ्यापासून विटा करणार, नंतर गॅस येईल त्याचा वापर करणार, असं करून त्याने सगळं जे सांगितलं होतं ते त्याने काही केलेलं नाही आहे. आणि त्याच्यावरती तुमचं काही, आणि त्याच्यासाठी आणखीन म्हणजे तिथे जे मशिनरी होती, म्हणजे बुलडोजर असतील, पोकलँड मशीन असेल, डंपर असतील, ह्या सगळ्या नवीन मशीन घेतलेल्या त्याला विकून टाकल्या. आणि आता ते तुमचं कचरा म्हणणं आहे की लेवलिंग याच्यामध्ये करणं, नगरसेवक, कॉन्ट्रॅक्टर आणि प्रशासन यांची निश्चित, अधिकारी यांची अगदी, युती या आहे. महापालिका- मी राजकुमार शर्मांकडे जातोय. रामभाऊ, मी येतो तुमच्याकडे. राजकुमार शर्मानी या संदर्भामध्ये याचिका केली आहे हाईकोर्टामध्ये. राजकुमार जी, आपका क्या कहना है? कौन जिम्मेदार है? ये पूरी जो हालत हो गई है, मेस हो गई है, कौन जिम्मेदार है? सच बोलूं साहब, ये सब जिम्मेदार है, ये सब जिम्मेदार है. सब जिम्मेदार है. स्टेट का उतना ही रिस्पॉन्सिबिलिटी है, क्योंकि इट कम्स अंडर अर्बन डेवलपमेंट मिनिस्ट्री. सो दे कैनॉट से कि हम जवाबदार नहीं हैं. एमपीसी भी उतना ही जवाबदार है, क्योंकि वो कानून बनाते हैं. महाराष्ट्र पोल्यूशन कंट्रोल बोर्ड. Yes, अगर वो कानून बनाते हैं तो उस कानून का पालन हुआ, रूल का पालन हुआ या नहीं हुआ. इतनी बड़ी दुर्घटना होने के बाद आज वो जा रहे हैं, इट्स रॉन्ग. सेकेंडली, कंपनी ने गलत किया, सही किया, वो बात नहीं है. उस डंपिंग ग्राउंड की कैपेसिटी ही 2000 टन थी. कचरा कितना जा रहा था वहाँ? 6000 टन. 6000 टन. मतलब ये कोई 3 एनवलप नहीं है कि एक एनवलप की जगह 3 एनवलप भेज दिए. 2000 टन की जगह 6000 टन एक जगह जा रहा है. आप क्या एक्सपेक्ट कर सकते हो किसी को भी करने का? उधर लैंडफिल बननी थी, उधर क्लोजर होना था, और उधर प्रोसेसिंग होनी थी. लेकिन कचरा इतनी ज़्यादा क्वांटिटी में गया है कि वहाँ कुछ हो ही नहीं पाया. सेकेंडली, उधर कहते माफिया है, वट एवर दैट इज़, लेकिन वहाँ पे दीवार बनी, कम से कम 8-10 जगह पे दीवार टूटी गई है. मैंने फ़ोटोएं खींची हैं वहाँ पे. और उधर अंदर डेबरी डंप हुआ है, गलत पूरा तबेला चल रहा है, और वहाँ पे किसी का कोई बस चलता ही नहीं. अगर वहाँ पे पुलिस पेट्रोलिंग चाहिए तो स्टेट की जवाबदारी है. सिक्योरिटी उधर सही होनी चाहिए, स्टेट की जवाबदारी है. तो सफ़र कौन कर रहा है? हम लोग तकलीफ़ में. हम बोलते हैं पानी नहीं दे सकते, घर नहीं दे सकते, कपड़ा नहीं दे, सांस लेने को तो दो. आज की तारीख में तो हमको सांस भी सही नहीं मिल रहा. इसके लिए मैं वाई शुड आई से ये जवाबदार है, वो सबने मिलके क्यों नहीं किया? दे आर ऑल इलेक्टेड रिप्रेजेंटेटिव, किसी भी पार्टी के हो. लोगों ने उनको वोट दी है, लोग उनको चुन के लाए हैं ये सोच के कि उनको कम से कम सांस लेने को तो मिलेगा. वो भी नहीं मिल रहा, और एक दूसरे को दोष दे रहे हैं. इसका क्या मतलब है? आज 15 दिन से ऊपर हो गए हैं, आग नहीं बुझ रही है, और एक दूसरे के ऊपर उंगली उठा रहे हैं कि ऐसे हो रहा है वैसा. डजंट मेक सेंस. यू आर रिस्पॉन्सिबल टू द सिटीजन्स. कल अगले साल इलेक्शन होने वाला है, आप क्या जाके बोलने वाले लोगों? हर पार्टी वाला, हर पार्टी दूसरे पर दोष देगी. हर पार्टी वाला वोट मांगने जब जाएगा तो हम यही पूछने वाले हैं कि आपने डंपिंग ग्राउंड में क्या मुसीबत खड़ी करके रख दी, और उसको क्यों नहीं किया. और ये डंपिंग ग्राउंड तो अभी 90 साल हो गए साहब. एक लाइफ होती है, हर एक इंसान की भी लाइफ होती है, वैसे ही डंपिंग ग्राउंड की लाइफ होती है. 90 साल हो गए, कुछ भी नहीं हुआ. सिर्फ कचरा ला के कम से कम करोड़ों टन कचरा है वहाँ पे. ठीक आहे किशोरीताई, मला राजकारणाच्या पलीकडे जाऊन विचार करायचा आहे. हे का होऊ शकत नाही?
ते म्हणतात 2000 टनाच्या ऐवजी 6000 टन कचरा टाकला जातो, म्हणजे कॅपॅसिटीच्या बाहेर कचरा. तिथे माफिया आहे, तिथे भ्रष्टाचार आहे, विद्याताई म्हणतात त्याप्रमाणे. तुम्ही इतके वर्ष सत्तेत आहात, म्हणजे शिवसेनेला शक्य असेल तर शिवसेनेने केलं असतं, पण विद्याताई जो भ्रष्टाचाराचा आरोप करतायत, तुमचे नगरसेवक, तुमचे स्थायी समितीचे सदस्य सुद्धा यात सामील आहे असं त्यांना सुचवायचं आहे का? नाही तर होऊ का शकलं नाही? नाही, त्यांना काय सुचवायचं ते त्यांना सुचवू दे, कारण त्यांच्या सूचना आणि हो म्हणाले किंवा नाही म्हणाले म्हणजे सत्य असं नाही. मुळामध्ये ज्या डम्पिंग ग्राउंडचं आपण बोलतोय, आज सरांनी 6000 सांगितलं, माझ्या माहितीनुसार तिथे 3000 टन कचरा येतो. ओके, 6000 एनवायरमेंट रिपोर्ट निकाल लीजिए बीएमसी के उसमें, इट इज मेंशन्ड, दे हैव अग्रीड मी टू. त्याला नाकारत नाहीये. आजच्या घडीला म्हणजे आज जे आपण 2 डम्पिंग ग्राउंड चालू केले, ते जर नसते तर ते अजून काय झालं असतं, हाही एक मोठा प्रश्न आहे. दुसरी गोष्ट, ज्या पद्धतीने कॉन्ट्रॅक्टरला सांगितलं गेलं, केलं नाही, ते करत नाही म्हटल्यानंतर आज जो ऐरणीवर जो प्रश्न आला आहे तो काय आला, तर आगी कशा लागत आहेत, हल्ला होता एवढा नक्की. नाही, त्याच्या आधीचा प्रश्न मी तुम्हाला विचारतो, आगी कशा लागतात नंतर येऊया. कॉन्ट्रॅक्टरवर कारवाई का नाही केली तुम्ही? जर कॉन्ट्रॅक्टर काम करत नाहीये, तुम्ही कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे, कारवाई का नाही केली? विद्याताई तुमचं काय त्याला म्हणणं? टर्मिनेट केलं की कारवाई म्हणजे त्याला terminate केलं. बट आप 3 टाइम्स कचरा दोगे तो क्या कॉन्ट्रैक्टर भी क्या करेगा? अगर 2000 की जगह 6000 टन देंगे आप, इस कमरे में 100 कुर्सी डालते रहो रोज, तो अब तो बैठने को कॉन्ट्रॅक्टर भी जगह क्या नहीं. करेगा? कोई भी कुछ नहीं कर सकता. दीवार बनी, दीवार तोड़ दी गई, नाही, आपण सिक्योरिटी मगाशी जसं म्हटलं की आता आरोप प्रत्यारोप हे होतच राहणार. हा जो तो आपापल्या पक्षाप्रमाणे बिलकुल. परंतु त्याच्यावरती जी प्रक्रिया व्हायला पाहिजे, ज्या करायला पाहिजे, म्हणजे प्रक्रिया करायचं त्या- कामच त्या कंपनीने एक दिलं होतं, मिनिट. ती करत ते- नाहीये ना. नाही, ती करत नाही असं पण म्हणता येणार नाही. ती जर करत तो नसती तर कचरा त्याचा इथे स्फोट का झाला साचतोय? असता. ते करत असताना तिथे जे लोकांनी माफिया करून ठेवलंय त्याची पण म्हणजे आता बघायला गेलं तर इतकं ती जड खाली तो गेलेली आहे कचरा घालतो, की तो त्याला प्रेस नेमकं करायचा कोण असतो, त्याचं आणि लेवलिंग कसं, करायचं असतं. ह्या ह्याचाच सगळ्या शोध लागणं प्रक्रिया आता ज्या गरजेचं केल्या आहे. पाहिजे ते केलं नाही. कारण तिथे तिथे supervision जर आम्ही नाहीये पाहिलं, कोणाची. तिथे जर आपण पाहिलंय तर अक्षरशः कचऱ्याच्या टेबलाहून घरं खाली गेली आहेत. आज तिथे कोणालाही म्हणजे असं पण हे कोणी होऊ दिलं? मला हेच विचारायचं अहो, आहे. आम्हाला शिवसेना विचारायचं येऊ दे ना, जबाबदारी का कोणी टाळते? केलं, कोणी केलं हे नाही, तुम्ही बघा, सत्ताधारी आहात, ताई, लोकांचं. तुम्ही सत्ताधारी आहात. सत्ताधारी असतो जबाबदारी तरी स्वीकारली आता हे- पाहिजे. उद्धव ठाकरे म्हणतात महाराष्ट्र बदलून टाकू, एक डम्पिंग ग्राउंड तुम्ही नीट नाही नाही नाही, करू शकत. महाराष्ट्र बदलून टाकून टाकतोच आहोत आम्ही, करणार आहोत. पण ते असा फक्त असं dumping नाही. ground हे करताय चुकीचं महाराष्ट्राचं. बोलतोय. तुम्हाला डम्पिंग ग्राउंडच्या याच्यामध्ये सगळेच असे आणि सांगितलं तसे सगळेच जबाबदार, पण तिथे जो माफिया आहे आजच्या माफियाकडे घडीला, आपण येऊया. आजच्या घडीला अनेक हॉटेलच्या मोठमोठ्या गाड्या बाहेरच्या बाहेर अडवल्या जातात. मग आपण त्या लोकांना पण सांगितलं की तुमच्या जागच्या जागी प्रोसेसिंग व्हायला पाहिजे. याच्यामध्ये सर्वांची इन्व्हॉल्वमेंट असती तर आज हा प्रश्न ऐरणीवर आला नसता. एकट्या सर्वांची शिवसेना इन्व्हॉल्वमेंट असती तर म्हणजे मग आज जर ती जमीन मिळाली असती तर त्याच्यावरचा अर्धा जो हेक्टर जमीन काढायची होती ती हिरवळी खाली आली असती. हा सगळा आता जरतरचा प्रश्न झाला. या जरताच्या प्रश्नाला प्रत्येकाने बगल देत असतील तर ते नागरिकांसाठी तर योग्य नाही. ठीक है, मला शर्मा जी, मुझे आपको पूछना है कि ये जो कह रही है यहाँ माफिया है, ये है, वो है, कॉन्ट्रैक्टर काम नहीं कर रहे, इसके कारण ये हो रहा है, वही मैंने कहा ना, ब्लेम गेम चल रही है और कुछ नहीं हो रहा है सर. क्योंकि इनको करना ही नहीं है. MSW रूल्स बने हैं, उस रूल्स के हिसाब से आपने करना था, एक सिस्टम सेट करना था, नहीं हुआ. सेग्रीगेटेड वेस्ट करनी है, हर को सूखा गीला अलग करना है, कब से सुनते आ रहे हैं. आप लोगों को भी शायद नोटिस आए होंगे, उसका क्या होता है. अभी एक जोक बन गया, लो यार एक और भेज दिया उठा के कचरे के डब्बे में डाल. नोबडी इज बॉदर्ड. इनके पास इंफ्रास्ट्रक्चर ही नहीं है सूखा कचरा उठा के लेके जाने की. तो जब कोई अगर सोसाइटी करती भी है, इनकी गाड़ियाँ मिक्स तो करके ये लेके जाएंगे. कॉर्पोरेशन का मिसमॅनेजमेंट आहे, ये समजना चाहिए. They are not मला राम following कदम the- यांच्याकडे जायचं आहे. राम कदम ताई, तुम्ही राम कदमना नंतर उत्तर द्या, त्यांचं संपल्यावर. एकमेकावर ओव्हरलॅप करू नका. रामभाऊ, मला तुमच्याकडे यायचं आहे. याचा अर्थ असा होतो मिसमॅनेजमेंट झालं आहे देवनारच्या डम्पिंग ग्राउंडमध्ये, आणि किती कचरा येतो. 2000 टनची कॅपॅसिटी असताना हे म्हणतायत 6000 टन येतोय. माफिया आहे, गुंड आहेत, भ्रष्टाचार आहे. याचा अर्थ जबाबदार महापालिका चालवणारं प्रशासन आणि राजकीय पक्ष नाहीत का? रामभाऊ. वागळे साहेब, कसं आहे की खासदार किरीट सोमय्या साहेबांनी केलेला आरोप आपण समजून घेतला पाहिजे. कसं आहे की मुंबई शहरामध्ये जवळपास
जे पेमेंट कचऱ्यासाठी केलं जाते ते 11,000 टनाच्या आसपास काहीतरी केलं जाते, अशा प्रकारची माहिती किरीट सोमय्या साहेबांनी दिली आहे. आणि प्रत्यक्षात मात्र कचरा जो मुंबई शहरातून येतो हा 8-9 हजार टनाच्या वरचा नाही आहे. आणि जवळपास त्याचे सगळे आपण माणशी जर त्याचा खाली क्रम जर आपण काढला की प्रत्येक माणसाच्या पाठीमागे किती कचरा, तर तो जवळपास प्रत्येक माणूस दिवसाला 1 किलो कचरा निर्माण करतो. आणि एक घर 5 माणसाचं असेल तर ते 5 किलो कचरा निर्माण करतो. अशा प्रकारचे महानगरपालिकेचे आकडे आहेत. ही वस्तुस्थिती खरं नाही आहे. कुठलाही माणूस एवढा कचरा निर्माण करतच नाहीत. त्यामुळे किरीट सोमय्या साहेबांनी जो मुद्दा पुढे आणला की वास्तव्यात कचरा त्या ठिकाणी 8 ते 9 हजार टन वेगवेगळ्या डम्पिंग ग्राउंडवर येतो आहे आणि पेमेंट मात्र 11,000 टनाचं उचललं जातं आहे, ही तफावत आहे. इथे कुठेतरी पैसा आणि भ्रष्टाचार होतो आहे. ही किरीट सोमय्यांनी अगदी क्रमवार सगळी माहिती पुढे आणलेली आहे. आता डम्पिंग ग्राउंडवर कचरा कशातून जातो? ट्रकमधून जातो. पण पेमेंट उचलताना तिथे जर तुम्ही डिटेल पाहिलेत तर त्या ठिकाणी ट्रकचे नंबर नाही आहेत, मोटरसायकलचे नंबर आहेत, रिक्षाचे नंबर आहेत. म्हणजे ह्यानी काय कचरा डम्पिंग ग्राउंडवर ट्रकने रिक्षाने नेला, मोटरसायकलने नेला, तर याच्यामध्ये कुठेतरी भ्रष्टाचार झाला आहे हे सुस्पष्ट होतं. आणि ती किरीट सोमय्या साहेब सगळी माहिती जनतेसमोर आपल्या सगळ्या मीडियासमोर उघड करत आहेत. आता मुद्दा महत्त्वाचा असा येतो की जे राजकुमारजी म्हणाले ते अत्यंत खरं आहे. आपल्या मुंबई शहरामध्ये ओला कचरा, सुका कचरा, मेडिकलनी क्रिएट होणारा कचरा, ई कचरा, याचे सगळे वेगवेगळे कंपार्टमेंट असायला पाहिजे होते. स्वातंत्र्य प्राप्तीच्या नंतरच्या एवढ्या कालखंडामध्ये सुद्धा आपण ते करू शकलो नाही. आणि याला आपण सर्व जबाबदार आहोत. म्हणजे याला मला आरोप प्रत्यारोपाच्या राजकारणात जायचं नाही. मी पहिल्या मिनिटापासून म्हणतोय आपण सर्वजण जबाबदार आहोत. आणि म्हणून देवेंद्र फडणवीस साहेबांनी निर्णय घेतला आहे की आपण आता करत असताना देवेंद्र फडणवीस साहेबांनी 4 प्रमुख मुद्दे काढलेत. पहिला मुद्दा काय काढला की आपण एक डम्पिंग ग्राउंड वगैरे कुठे ठरवतो तर तसं न करता आपण वेगवेगळ्या ठिकाणी म्हणजे त्या वार्डामध्येच अशी आपण यंत्रणा उभी करायची की त्या ठिकाणी हा सगळा वेगवेगळा कचरा एकत्र येईल आणि त्याची विल्हेवाट त्याच ठिकाणी लावली जाईल. आणि त्या रामभाऊ तुम्ही सगळं श्रेय देताय देवेंद्र फडणवीस, पण मला चर्चेमध्ये रुबेन मस्कारे नसता. ज्या ठिकाणी नवीन डम्पिंग ग्राउंड येतं ठीक आहे रामभाऊ तुम्ही एका बाजूला भ्रष्टाचाराचा आरोप करताय आणि दुसऱ्या बाजूला श्रेय देवेंद्र फडणवीसांना देताय नवं काम करण्याचं. पण आपल्यासोबत आपचे प्रवक्ते आहेत, त्यांना हे मंजूर नाहीये. ते सतत नकारार्थी मान हलवत आहेत. रुबेन तुमचं काय म्हणणं आहे याबाबत? कोण जबाबदार आहे? 2-3 गोष्ट आहे. हे सगळे नेते मंडळी आणि प्रस्थापित पक्ष जबाबदार आहे. मला दोघेही रामभाऊ आणि शिवसेनेची पेडणेकर मॅडम दोघांना विचारायचं आहे की 2002 साली हा तुमचा रूल पास केला गेला की सेग्रिगेशन ॲट सोर्स झालं पाहिजे. म्हणजे ओला कचरा, सुका कचरा तिकडेच सेग्रिगेट व्हायला पाहिजे. हा अजूनपर्यंत या रूलची अंमलबजावणी का झाली नाही? तर हा प्रश्न क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 2, जे कॉन्ट्रॅक्टर आहे तिकडे युनायटेड फॉस्फरस, हे सगळ्यांना माहित आहे. युनायटेड फॉस्फरसची सँड्रा श्रॉफ आणि भाजपचे मुंबईचे अध्यक्ष आशिष शेलार यांच्यात खूप घनिष्ठ संबंध आहे. हे आधीपासून आहे, हे मी म्हणत नाही. तुम्ही त्यांच्या वेबसाईटवर स्वतः जाऊन पहा. आता जेव्हा कॉन्ट्रॅक्ट त्यांना देण्यात आलं, त्यात कॉन्ट्रॅक्टमध्ये अटीतटी होत्या, तरतूद होत्या, वेस्ट टू एनर्जी करायचं, कार्बन क्रेडिट आणून देण्याचं, याचा अंमलबजावणी गेल्या 15 वर्षापासून झालाय का? नाही. मी थेट प्रश्न विचारलाय, तुम्ही उत्तर द्या. आणि आगी का लागलं म्हणजे असं नाही की त्यात म्हणजे माफिया वगैरे असं आहे, कारण एक इन्फॉर्मल इकॉनॉमी आहे. तुम्ही जोपासून वेस्ट सेग्रिगेट करणार नाही, सॉर्ट करणार नाही, तुम्ही माझं ऐकून घ्या. जोपर्यंत तुम्ही वेस्ट सेग्रिगेट करणार नाही, सॉर्ट करणार नाही, जे रिसायकलिंगचं जे मटेरियल आहे, जोपर्यंत तुम्ही डिस्पोज करणार नाही, तोपर्यंत हा इन्फॉर्मल इकॉनॉमी तिथे चालतच राहणार. आणि दुसरं म्हणजे ते भिंत बांधली, ते भिंत तोडण्यात आलं, त्या सरकारांचा लॉ अँड ऑर्डर एजन्सी कुठे आहे? ठीक आहे, मी येतो त्याच्याकडे. रुबेन तुमचा मुद्दा समजलेला आहे. राम कदम ते तर उघड आरोप करतायत. तुम्ही आरोप केला शिवसेनेवर की 8,000 टन कचरा उचलला जातोय, पैसे 11,000 टनचे दिले जातात, गाड्यांच्या ऐवजी मोटरसायकलचे नंबर लिहिलेले आहेत. हा तुमचा शिवसेनेवर आरोप आहे. आणि आता रुबेन जे आरोप करतायत ते म्हणतात आशिष शेलार आणि कॉन्ट्रॅक्टर्सचे घनिष्ठ संबंध आहे. माझा मुद्दा हाच आहे की तुम्ही शहराला वळण अशासाठी लावू शकत नाही की सगळ्यांचे हात भ्रष्टाचारात आहेत. याचं उत्तर द्या.
रुबेनना आप पार्टीच्या नेत्यांकडे थोडं अर्धवट अध्ययन करून ते आलेत, पूर्ण माहिती नाही. माननीय आशिष शेलार साहेब बांद्रा पश्चिम भागातून आमदार म्हणून निवडून आलेत आणि त्याच भागामध्ये या संबंधी ज्यांचं नाव घेतलं त्या राहतात, तर त्याच्यामुळे त्या त्यांच्या मतदार आहेत हे समजून घ्या. म्हणजे त्यांचे आणि संबंध आता आहेत हे मी तुम्ही जसं मान्य म्हटलं, करताय. केजरीवालांची सकाळ मोठमोठ्या उद्योगपतींसोबत चहा घेण्यात जाते. अरे पण तुम्ही त्यांच्यावर अजूनपर्यंत काही कारवाई करण्यात आली की मतदार नाही, आहेत त्या रामभाऊ? मतदारसंघात राहतात. रामभाऊ, त्यांच्यावर याचा कारवाई याचा करण्यात अर्थ आली की नाही? याचा ऐका 2 मिनिटासाठी. मुळामध्ये महाराष्ट्र सरकार काँग्रेसच्या कालखंडामध्ये त्यांना परवानगी दिली नाही, त्याच्यामुळे 31 जानेवारीला त्यांचं कॉन्ट्रॅक्ट कॅन्सल झालं. हे तुम्ही समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि जर समजा त्या कॉन्ट्रॅक्टरला काम दिलं गेलं, आम्ही महानगरपालिकेमध्ये नाममात्र आहोत, महापौर कोणाचा आमचा नाहीये, समजून घ्या तुम्ही रुबेन. तर त्याच्यामुळे कुठे आपण काय आरोप वेड्यासारखं करतोय? बोलताय. उपमहापौर आहे ना. त्याला मर्यादा तुम्ही असते. सत्ताधारी पक्ष अहो, आहात. स्टँडिंग कमिटीमध्ये सगळे सारखं कमिशन घेतात. मूळ मुद्दा असा येतो. टक्केवारी घेतात, मूळ टक्केवारी. मुद्दा तुम्ही कसं म्हणू शकतात की आम्ही नाम मात्र तिकडे आहे? विद्याताई तुम्ही कॉर्पोरेशन मध्ये होतात, त्यामुळे कमिशन कसं घेतात तुम्हाला माहिती असेल. हो, ते मला माहित चांगलं नाही कसं माहिती आहे. commission मला घेतात. चांगलं माहिती आहे, आणि म्हणूनच मी काँग्रेसच्या सांगू शकते. सरकारनं या चांगल्या प्लांटला परवानगी का दिली नाही? ते आशिष शेलारांना विचारा कसं घेतात कमिशन टक्केवारी त्यांना ते. मिळालं मला नव्हतं नका म्हणून दिली विचारू, नाही. मी नाही घेत त्याच्यामुळे असले आपण धंदे, मी चर्चेचा नाही रोग केले त्या आयुष्यात ठिकाणी न कधी. वळवता नाही तुम्हाला मला तुम्हाला विचारू नका, ते आशिष शेलारांना विचारा, नाही ते केले का? चांगलं सांगतील. अच्छा, मी असे परवानगी धंदे न आयुष्यात देताना केले कमिशन नाही मिळालं त्यामुळे म्हणून माझ्याबद्दल परवानगी दिली बोलताना नाही का? सांभाळून बोला. नाही ना, तुम्ही जास्त चांगलं सांगाल. तुम्ही महानगर हो, नाही मला नाही, तुम्ही आशिष नाही ना, शेलारांना तुम्ही विचारा. सांभाळून बोला हो माझ्याशी बोलताना. हो. तुम्ही जेव्हा कमिशनचं काढता हे ना असले- अर्धवट माहितीच्या असले प्रकार आधारावर, मला सांगू नका तुम्ही. नाही, समजलं आशिष ना? शेलारांना काय तुम्ही चालतं सांगा ते ना, मला तुम्ही माहितीये. कॉर्पोरेशन मध्ये होतात. स्टँडिंग कमिटी मिळण्यासाठी तुमचे काय प्रयत्न चालत होते मी माझ्या डोळ्यांनी बघितलेलं आहे. विद्याताई काँग्रेसच्या कालखंडामध्ये याला परवानगी तुम्ही दिली नाही, म्हणून आज देवनारमध्ये आग धुमसते. हे तुम्हाला नाकारता येणार नाही. आणि त्याच्यानंतर तुम्ही असे तुम्हाला राजकीय काय आरोप झालंय, करताय. सांगू का? अहो, तुम्हाला कुठेतरी सत्ता जबाबदारी चालवता स्वीकारण्याचा येत प्रयत्न नाही. करा. मी आणि जबाबदारीतून तुम्ही बाहेर नेहमी येत म्हणजे नाही. आज महाराष्ट्र सगळ्यांची राज्याच्या जबाबदारी आहे. सत्तेवर बसल्यानंतरही तुम्ही 15 वर्षात आम्ही काय केलं हे आरोप करण्यातच तुम्ही 1.5 वर्ष घालवलंय. आणि 15 ते 20 वर्ष तुम्ही तिथे सत्तेवर आहात, तिथे तुम्ही काही केलं नाही. टक्केवारी नाही, आम्ही दिवस नाही खाण्याशिवाय. घालवत आणि आहे. मला आम्ही आता बोलू द्या, आल्याच्या मला नंतर- आता बोलू द्या, आम्ही मला आता बोलू द्या. तळोजा, ऐरोली, नाल्याचा 2 गाळ ठिकाणी असो, डम्पिंग ग्राउंड नाहीतर निर्माण केले. तुमचा डेब्रिज असो. आज मुंबईमध्ये नवीन कन्स्ट्रक्शन इमारती होत आहेत, जुन्या बिल्डिंग तोडतात, ते डेब्रिज असो, नाल्याचा गाळ असो, सगळं टाकायचं त्या कॉन्ट्रॅक्टरला. जेव्हा कॉन्ट्रॅक्ट दिलं जातं तेव्हा मुंबई बाहेर कुठे टाकणार ह्याचे सुद्धा त्याच्याकडनं हे करून घेतलं जातं. हे सगळं डम्पिंग ग्राउंडवर सुद्धा टाकून घेतलं जातं आणि त्याच्यामध्ये काय काय चालतं हे सगळं सगळ्यांना माहिती आहे. तुम्ही हे जे काय बोलताय तुम्हाला असं, आणि तुम्ही मला सांगा ना, का म्हणून शून्य कचरा मोहीम आपण का राबवत नाही? मी तिथे असल्यापासून आणि आजपर्यंत सुद्धा हाऊसमध्ये मी एकच मुद्दा उपस्थित करते की शून्य कचरा मोहीम राबवली पाहिजे, कचरा वेगळा केला पाहिजे. आता यूज अँड थ्रोचा जमाना, किती प्लास्टिक गोळा होतं मुंबईमध्ये. ते सगळं जर पॅकेजिंग सगळं एकत्र वेगळं केलं, जैविक कचरा वेगळा केला, प्रत्येक सोसायटीला ते झाडांसाठी खत होऊ शकेल आणि हे सगळं करणं सहज शक्य आहे. परंतु कचऱ्यामध्ये मिळणारी टक्केवारी ही तुम्हाला सगळ्यांना दिसते आहे. कचऱ्यामधनं मुंबईच्या लोकांना पोल्युशन मिळते, काय काय मिळते, त्याचा ऱ्हास होत चाललाय, त्याची कोणालाही पर्वा नाही आहे. तुम्हाला नगरसेवकांना नाही, तुम्हाला स्टँडिंग कमिटीला नाही, किंवा तुमच्या कॉन्ट्रॅक्टरला नाही, तुमच्या महापालिकेत बसणाऱ्या प्रशासना किंवा अधिकाऱ्यांना सुद्धा नाही आहे. ठीक आहे, पण मला मला किशोरीताई एक तुम्हाला समजत विचारायचं आहे, नाही. रामभाऊनी जो आरोप केला म्हणजे तुम्हाला आप पक्षाचे परवा असती प्रवक्ते. तर तुम्ही त्या परवानगी दिली असती त्या प्लांटला. ठीक आहे रामभाऊ, आपण पुढे जाऊया. एक मिनिट रामभाऊ, नाकारली आहे. एक मिनिट रामभाऊ, किशोरीताईंना मी चर्चेत आणतो पुन्हा एकदा. देवनारच्या परवानगी काँग्रेसनं नाकारली आहे. कसं मान्य करत नाही तुम्ही? तुम्ही आता दुसऱ्याकडे बोट दाखवणं बंद करा. तुम्ही स्वतः करू शकत नाही हे आता कबूल करा. ठीक आहे, मला यायचं आहे राजकुमार शर्मा तुमच्याकडे. पण अहो, किशोरीताई- ही कागद आहेत विद्याताई, ही कागद ते आहेत. किरीट सोमय्या स्टाईल दाखव नका हो मला तुम्ही. मला माहितीये कोण काय करतं ते, चांगलं माहितीये. ठीक आहे, पण रामभाऊ, जर इतके वर्ष महापालिकेत सत्ताधारी राहून तुम्ही काँग्रेस राष्ट्रवादीवर टाकणार अहो, असाल तुम्ही तर लोक कसा विश्वास ठेवतील? प्रामाणिकपणाने कबूल करणाऱ्या किशोरीताई नेत्यावर रामभाऊनी सुद्धा तुमच्यावर त्याचं आरोप मान्य केला करा. की कचरा की 7-8 आज हजार टन, देवनारमध्ये 8,000 दुमस्त 9,000 त्याला टन जमा कारणीभूत होतो. तुम्ही आहात. पेमेंट तुम्ही मात्र लोकांना 11,000 परवानगी दिली टनाचं असती, केलं आता जातं. प्लांट रामभाऊ, उभारला एक असता. मिनिट थांबा. आतापर्यंत त्या कचऱ्याचं डिस्पोजेबल झालं असतं. रामभाऊ, एक मिनिट थांबा. हे इलेक्शनच्या वेळेला बोलूया आपण, कोणाची जबाबदारी आहे, राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध शिवसेना बीजेपी. पण आता परिस्थिती आहे की भाजप तुमच्यावर आरोप करतोय.
बघा गंभीर आरोप केलाय की 3,000 टन कचरा त्याचं एक्स्ट्रा पेमेंट केलं जात आहे, गाड्या दिल्या जात नाही पण मोटरसायकलचे नंबर लिहिले जात आहेत. म्हणजे एक मोठा कचरा घोटाळा आहे हा. याचं काय उत्तर आहे? नाही आता त्यांनी जी काही भूमिका घेतली आरोप करण्याचीच ती त्यांना करू दे. कारण त्यांनी आरोप केला म्हणजे तो सिद्ध झाला असं होत नाही. आम्ही दिलंय ना, काल आमचे मंत्री महोदय गेले, त्यांनी सांगितलं की CBI चौकशी होते, येऊ दे ना चौकशी पुढे. आरोप केले म्हणजे आम्ही आरोपी नाही. आणि जर आता विद्याताई म्हणत असतील, ते म्हणत असतील, तर ह्यांचे काय सगळे आमदार नगरसेवक तोंडात काय बोळा घेऊन बसतात का? आज जर आम्ही आहोत टक्केवारीमध्ये जर असं म्हणत असतील तर मग ज्या स्टँडिंगचं हे बोलतात त्या स्टँडिंगला विरोधी पक्ष म्हणून तेवढाच बसलेला असतो. तो मग का ते गप्प काय बसतो? करतो? विद्याताई, तो काय हे करतो? बरोबर आहे. विरोधी पक्ष ते का काय गप्प ते बसतो? कसले गोळे खातात, नाही, ते कसले टक्के खातात हे- ते पण कळलं पाहिजे. मग हा आरोप बिलकुल मी मान्य करणार आम्ही नाही करणार मान्य मग. काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, आम्ही अनेक वेळा सभागृहामध्ये गोंधळ घातलेला आहे आणि आमचं म्हणणं आम्ही मान्य आजही केलेलं आहे. गोंधळ घालण्याचा अजूनही प्रयत्न करतात. अजूनही कुठलंच काम आणि महापालिकेत करू देत नाहीये. आम्ही ठीक आहे. दरवेळी सगळी आकडेवारी म्हणजे अगदी पहिल्यांदा आमचे गटनेते रवींद्र पवार होते, नंतर नियाज बनू होते आणि ह्या सगळ्यांनी वेळोवेळी, काँग्रेसचे पण असतील, सगळ्यांनी वेळोवेळी सांगितलेले आणि यांचा भ्रष्टाचार तिथल्या तिथे उघडकीला आणलेला आहे. मिनिट परंतु काढून हे बघा, मिनिट काढून कोणालाही बघा. जुमानत आणि नाही, मिनिटमध्ये कोणालाही दाद त्यांनी देत किती वेळा नाही. कशा आणि पद्धतीने यांना विरोध केला? मुंबईचे हे रस्त्याचे काढून खड्डे बघा. असो किंवा कचऱ्याची समस्या असो, नालेसफाई असो उलट किंवा आजच्या अनधिकृत काळात- बांधकाम असो, अनधिकृत बांधकामांमध्ये सुद्धा हे इतकं प्रचंड पैसा कमवतात आणि यांच्या वॉर्ड ठीक ऑफिसर, आहे. यांचे जेई, हे सगळ्यांना सगळं माहिती आहे. तुमचे सगळे कमिशनर अगदी पासून तोंडात सगळ्यांना गप्प माहिती मला आहे. मला पुन्हा मला राजकारणाबाहेर आज- जाऊ द्या. एक आज मिनिट. मुंबईमध्ये जे अनधिकृत बांधकामं होत आहेत त्याच्यामध्ये सुद्धा यांची भरपूर कमाई. मला राजकुमार शर्मांकडे जायचं है पुन्हा. शर्मा जी, मुझे पूछना है कि ये जो नहीं हो रहा है, हम देख रहे हैं नहीं हो रहा है, सारी पार्टीज बोल रही है ये होना चाहिए, वो होना चाहिए, लेकिन नहीं हो रहा है. एक तो कारण हमें मालूम है, अभी जो चर्चा हो गई, भ्रष्टाचार है. इनका सबका वेस्टेड इंटरेस्ट इसमें है. सबका। कंट्रैक्टर सबको ब्राइब कर रहे हैं. तो आपको क्या लगता है कि कोई पार्टी काम नहीं करना चाहती? लगता तो ऐसे ही है, क्योंकि एक डंपिंग ग्राउंड जो इतने सालों पुराना है, सब सरकारें आई, किसी ने भी कुछ नहीं किया. कचरा बढ़ता गया, किसी ने भी कुछ नहीं किया. आज किरीट में अगर बोलते हैं कि भाई ये भ्रष्टाचार हो रहा है, तो इतने साल किरीट सोमैया ने क्यों नहीं किया, ये भी सवाल है. आणि त्यांच्याच नहीं, वॉर्डमध्ये एक और सवाल है, हर आदमी टाइम फ्रेम के हिसाब से क्यों नहीं बात करता है? ये आग इतने दिन में हम बुझाएंगे, उसके बाद हम सेग्रीगेशन के लिए ये करेंगे, उसके बाद हमारा ये प्लान है कि ऐसा प्रोसेसिंग प्लांट लगेगा, इतने दिन में लगेगा. टाइम फ्रेम के हिसाब से क्यों नहीं बात करते? क्योंकि किसी को कुछ करना ही नहीं है. हाँ, और कॉन्ट्रैक्टर से सिर्फ पैसा लेना है. किशोरी ताई, हा आरोप आहे. एक मिनिट, आता जे साहेबांनी म्हटलं ना ते बरोबर आहे की तुम्ही पुढे काय करताय किंवा काय करणार आहात. हमको- पण तुम्ही इतक्या वर्षात का केलं नाही ते पण विचारलं ना नागरिक तुम्हाला. आता त्याच्यामध्ये सबको पूछे. विचारल्यानंतर ज्या स्टेप बाय स्टेप आपल्या समोर येत आहे हे नागरिक बघतायत ना. नागरिक सगळंच बघतायत, सगळंच ऐकतायत. याच्यात कुठे आम्ही म्हणत नाही की नागरिकांनी कान बंद केले, डोळे बंद केले, पण ज्या पद्धतीने मूळ प्रश्नाला आपण बगल देतो आणि नेमकं बाकीच्या गोष्टीलाही करतोय, त्यावेळेला झालं असतं तर हे झालं नसतं असं आता जर आणि तर. पण आत्ताच्या घडीला ज्या दिवशी त्यांना टर्मिनेट केलं त्याच्यानंतर 30 तारखेला ताब्यात घेणं, त्याच्या आधी 2 दिवस आगी लागायला सुरुवात झाली. इतका टन कचरा हा जो तर तुमचं म्हणणं आहे की ऐका ना, कॉन्ट्रॅक्टरच ऐका. आगी लावतोय? हो, असं आता ते दिसेल. हो, मी म्हणण्यापेक्षा ते दिसेल. दुसरं, ज्या पद्धतीने आमच्या ॲडिशनल कमिशनर म्हणा, दराडे मॅडम आहेत, त्यांनी ज्या पद्धतीने जी पावलं उचलली आहेत ही मुंबईकरांसाठी खरंच चांगली आहे. आजच्या घडीला जो कन्सल्टंट टाटा निरी आणि IIT या कन्सल्टंटनी जे आता टर्म घालून दिले, पहिल्या ज्या दिवशी दिलं त्या दिवसापासून सुरू केलं. आज तिथे जी सिक्युरिटी आहे 150-200च्या वर वाढवण्यात आली. भिंतीचं काम चालू केलं. आरोग्याचे जे प्रश्न निर्माण होत आलेत त्याच्यासाठी तिथे आरोग्य चेकिंग म्हणजे तुमचं म्हणणं आहे 1,15,00,000. तुम्ही आणि प्रशासनाने हे केलंय. आता यस करतोय आणि केलंय. शर्माजी नाही, मान्य नाही. शर्माजी, करतोय. कैमरेस लगे हैं आज तक. एक बोर्ड के ऑर्डर को भी ऑलमोस्ट 1 महीना, एग्जैक्टली 1 महीना हो चुका है. कोर्ट ने ही कहा कैमरा लगाओ वहां. 12 कैमरा लगे हैं. ये तो कमिश्नर साहब ने खुद अपने मुंह से कहा 12 कैमरा. कहाँ लगे हैं ये 12 कैमरा? वेइंग ब्रिज
एन एंट्रेंस, गलत काम एंट्रेंस से आदमी नहीं आ रहा है, बैक साइड वहाँ कैमरे क्यों नहीं लगे? तो पिछली बाजू में कोई कैमरा नहीं है, कुछ नहीं है, अंदर कुछ नहीं है, दीवार भी ठीक जहाँ से नहीं डंपिंग होता है वहाँ कुछ नहीं है। कुछ नहीं है। जहाँ पे इन्होंने ये कहा कि कॉन्ट्रैक्ट खत्म होने से पहले आग लग गई, कॉन्ट्रैक्टर तो सामान उठाना शुरू कर दिया, उसके बाद आग बुझ गई थी ना मैडम? हाँ, एक बार बुझ गई, अभी वापस लगी। उसके बाद किसने लगाई और अब तक क्यों नहीं बुझ पा रही है? किसने लगाई? पूछिए। आप ही बता दीजिए ना। आम्ही पण विचारतोय, कोणी लावली सांगा ना किशोरी ताई, आम्ही कोणी पण लावली विचारतोय, या? कोणी लावली? म्हणजे सिक्युरिटी तुम्हाला काय कोणावर आरोप करायचा आहे? नाही, आता आम्ही कसं Security- सांगणार? हा, अभि- आम्ही पण विचारतोय, आम्ही पण म्हणजे त्याच कुणालाच म्हणतो. आगीचं कारण कळत नाही, आग लावणारे कोण आहे कळत नाही, हो, म्हणून तर Security सांगितलं ना की कहाँ CBI है? चौकशी होऊ दे म्हणून. सिक्युरिटी आहे ही नाही. कोर्ट के ऑर्डर्स जो है नाही, नाही, उसका security पालन है कहाँ नहीं हुआ? वहाँ. सिक्युरिटी आहे, फक्त तिथले लोग सिक्युरिटीला मानायला तयार नाही. मैडम नहीं, एक बात सिक्युरिटी आहे. सर, एक बात बोलूंगा, 150 सिक्योरिटी अपने मुंह से बोला इन लोगों ने, कमिश्नर ने भी, दैट मीन्स 50 पर शिफ्ट। 130 हेक्टर के ऊपर 50 आदमी कितना क्या कवर करेंगे? सही है. इट इज नॉट पॉसिबल। जी सुरुवात अगदी काही ना त्याच्यात ती सुरू केली नाही, दाखवतोय. 25 आणि 50 हमको जे तो security मॅडम, guard ते हमको आता result ठेवले असतील, चाहिए. आधी कुठे असणार? आधी जेव्हा तर आग नव्हते, आधी लागल्यानंतर नव्हते, काहीच कोर्टाने नाहीये. सांगितल्यावर त्यांनी ठेवले. म्हणजे ते कचरा वेचक हमें असतील, result ते चाहिए. सुद्धा येतात तो आणि ते इसका घुसतात. मतलब है कोई कुछ करना नहीं चाहता, कोर्ट कोई ऑर्डर पास कर रहा है, वो ऑर्डर इंप्लीमेंट की जाती है क्योंकि वो टेक्निकलिटीज में जाकर इंप्लीमेंट की जाती है, लेकिन उसका कोई असर नहीं होता है. सब इम्प्लीमेंट भी नहीं हुई ना, वही तो मैं कहना चाह नहीं, रहा हूँ। अगर 50 सिक्योरिटी गार्ड रखे तो रखे, कोर्ट ने कहा हमने रखे, इतना ही है. कैमरा लगने थे उधर लगा दिया हाँ, हमने। कहीं भी कैमरा लगाए. किशोरी ताई, हे किती फसवणूक नाही, आहे. कोर्ट कुठे बघायला येते? कमेटी बननी थी सर, हाँ? कमेटी बनाने को कोर्ट ने कहा था। आई एम मेंशन एज वन ऑफ द, आज तक 1 महीना हो गया कमेटी, कितने टाइम लगता है 5 आदमी को इकट्ठा करने में, जिसमें से 2 के कमेटी नाम बनी दिए? है? नहीं बनी है अच्छा, आज तक। आप officially- मेंबर है, लेकिन मैं उसका मेंबर हूँ। कोर्ट ने कहा कि आप भी मेंबर, आपको कोर्ट भी ने मेंबर कहा करना चाहिए. मैं मेंबर हूँ, कोर्ट ने कहा राहुल अस्थाना मेंबर है, उसके बाद बाकी के 3 लोग आज तक 1 महीने में नहीं पता लग सके। ताई का नाही नाही, कमिटी मला- बनली? मला कमिटी एक बनवायला समजत किती नाही वेळ लागतोय? किती की वेळ आपण लागतो? That's what I'm आपण saying. एकतर्फी चर्चा चालवतोय असं वाटत एकतर्फी नाही का? कुठे आहे? हो. आहे ना, ऐका ना, कमिटी का बनली नाही असं ते विचारतायत. याच्यामधला अहो प्रश्न, जर सत्ताधारी म्हणून आहोत, इतकं सगळं जर सत्ताधारीकडेच असतं तर मग प्रशासन कशाला हवं होतं? अच्छा, म्हणजे आम्ही तुम्ही म्हणताय बसलो असतो प्रशासन ना. जबाबदार आहे. आजच्या घडीला प्रशासन पण इथे बरोबर पाहिजे होतं कोणतरी, त्याने उत्तरं दिलीच. कारण नुसतं पण सत्ताधारी करून चालत नाही. ताई, लोकशाहीमध्ये तुम्ही जे लोकशाही- लोकनियुक्त हमने तो प्रतिनिधी आपको आहात, चुन के दिया, त्यांनी आप काम प्रशासनावर करो. अंकुश ठेवला पाहिजे. अहो, जर नाहीतर आम- काम एक काय? मिनिट. तुम्हाला जर- प्रशासन जर- ऐकत नाही का? जर आम्ही प्रशासनाचं, तुम्ही तर कालचं बच्चू कडूचं प्रकरण झालं नसतं हो. जर प्रशासन बच्चू कडूचं प्रकरण पण हे विचारतं प्रशासन काय? तुमचं ऐकत नसेल तर तसं आमचं सांगा. ऐकत नाही असं पण नाही म्हणणार, पण प्रशासन एवढं सगळीकडे डिम्म बसलंय की त्यांना हलायचंच नसतं. किती कोरडे मारायचे त्यांच्यावर. त्यामुळे आज प्रशासनाच्या आयुक्तांच्या बाजूने एक तिथे कोणतरी यायला होतं तर ती चर्चा बरोबर झाली. ठीक आहे, मला अब तक तो एक दूसरे को ब्लेम कर रहे थे, अभी प्रशासन भी आ गया। वन मोर एडिशन टू इन दिस बिलिंग, वन मोर एडिशन। पार्ट आहे. देन व्हाट इज द वैल्यू? आप हमारे चुने हुए रिप्रेजेंटेटिव हैं, आहे आप म्हणून एवढा आहोत म्हणून तर आज ठीक आहे, एवढं मला ब्रेक नाही. घ्यायचा आहे, पण ब्रेक पूर्वी मी रुबेन यांच्याकडे जाणार आहे. रुबेन, काय चाललंय? तुम्ही चर्चा ऐकलेली आहे. शिवसेना म्हणते आता प्रशासन जबाबदार आहे, कोणी काही करू मागत नाहीये. आत्ता जे इथे राजकुमार शर्मानी सांगितलं ते तुम्ही ऐकलं. कोर्टाने जे आदेश दिले तेही धडपणे अंमलात आलेले नाहीत. रुबेन, काय म्हणाल तुम्ही याबद्दल? नाही, हे पूर्ण सगळं जे काही चाललंय यांच्याकडे पॉलिटिकल विल नाही आहे. वेअर देयर इज अ विल देयर इज अ वे. यांच्याकडे पॉलिटिकल विल नाही आहे हे सगळं राबवायला. ते एक झालं. आणि मुख्य म्हणजे या पुढचा ऍक्शन प्लॅन काय आहे? हा जे रामभाऊ म्हणत होते, हा जे नवीन येणार, तुमच्याकडे येणार break नाही नंतर. आहे, हे जे राजकुमार शर्मा म्हणताय हे काय नवीन नाही आहे. हे ऑलरेडी हा सोल्युशन आहे. अजूनपर्यंत याची अंमलबजावणी नाही झाली आहे. प्रशासनाने हे ॲटलिस्ट क्लिअर करावं की कधीपर्यंत हे सगळं एक्झिक्यूट करणार. ठीक आहे, आपण ब्रेक नंतर यावर येऊया की नेमकं काय ॲक्शन प्लॅन आहे. ब्रेक नंतर मला माफी आहे या मुद्द्याकडे पण वळायचं आहे. आपल्यासोबत सुधाकर काश्यप सुद्धा आहेत. ब्रेकपूर्वी आपला प्रश्न बघा. देवनार प्रकरणी सेनेला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न भाजप करतंय का? बघा पडद्यावर. 77% लोक म्हणत आहेत होय भाजप असा प्रयत्न करत आहे. ब्रेक नंतर पुन्हा भेटूया.
ब्रेकनंतर मी थेट जाणार आहे सुधाकर कश्यप यांच्याकडे. सुधाकर, आपण आत्तापर्यंत भ्रष्टाचाराची चर्चा केली, पण एकूण ज्या आगी लागत आहेत यापाठी एक मोठा माफिया काम करतोय असाही आरोप होतोय. काय सांगशील याबद्दल? सर, एकूणच हा सगळा जो वर्षाला हा कचऱ्याचा जो बजेट आहे, एकूणच घनकचरा व्यवस्था जवळजवळ 2,500 ते 3,000 कोटी रुपयाचं एक मोठं दुकान आहे. आणि जवळजवळ महानगरपालिकेचं बजेट जो 32-33 हजार करोडचा आहे, त्यापैकी 27,000 कोटी रुपये जे आहेत हे महसुलावरती खर्च होतात. एकूणच सगळा खर्च आहे, कर्मचाऱ्यांचे पगार आणि बाकीचे 12,000 रुपयाचे हे सगळी दुकानदारी झालेली आहे. त्यातले 2-3 हजार कोटी रुपये कचऱ्याच्या याच्यावर खर्च होतात, 2-3 हजार रस्त्यावरती खर्च होतात. हा सगळा खर्च होत असतो. सर, ह्या एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये जेव्हा पैशाची उपलब्ध आहेत या सगळ्या, त्यामुळे ह्या ठिकाणी देखील माफिया, प्रामुख्याने गँगस्टर वेगवेगळ्या पद्धतीने काम करतात. एकूणच हे जे गाड्या आहेत, गेल्या काही वर्षामध्ये जे क्लीनअपच्या सगळ्या गाड्या ज्या आलेल्या आहेत, ह्याचा एकूणच ह्याची चौकशी झाली पाहिजे. या नक्की गाड्या कोणाच्या आहेत, कोणाला एक कंत्राट दिलं गेलेलं आहे, काय त्याची मोडस ऑपरेंटी आहे. आता रामभाऊंनी सांगितलं की कसं सगळं कचऱ्याचं हे होतं, पण ह्या कंत्राटामागे कुठले गँगशी संबंधित लोक आहेत ह्याची देखील चौकशी व्हायला पाहिजे. ह्याची चौकशी होत नाही. किरीटभाई अनेक ह्याच्यावरती चौकशी लावतात, अनेक RTI काढतात, पण त्याच्या पुढे ह्याबद्दल त्यांनी आत्तापर्यंत कुठली काही केली नाही आहे. त्याच्यामुळे ह्याच्यात देखील त्यांनी करावं किरीटभाईंनी, जेणेकरून हा सगळा कसं गँगस्टर काम करतात, कुणाला कोणत्या आडमार्गाने कुठल्या गँगस्टरला कॉन्ट्रॅक्ट दिलंय ते देखील उघडकीस होईल. आणि एकूणच ह्या सुधाकर, मी तुला थांबवतो याचं, कारण तू अनुभवी पत्रकार आहेस, 20-25 वर्ष हे सगळं बघतोयस. कोण गँगस्टर आहे आणि काय आहे? लोकांना समजूत आहे खरं की आमचं शहर कसं चालतं? कोण गँगस्टर आहे कॉन्ट्रॅक्ट मागे, कोणाच्या गाड्या आहेत, काय चाललंय हे? म्हणजे आम्ही घनकचऱ्याची चर्चा करतोय, इथे गँगस्टर काय करतायत? सर, महापालिकेचे जे वेगवेगळे विभाग आहेत त्याच्यामध्ये गँगस्टर वेगवेगळ्या पद्धतीने काम करतात. जसं ऑक्ट्रामध्ये देखील मोठ्या प्रमाणात गँगस्टर मागच्या दाराने काम करतात. गाड्या आणायच्या, सोडायच्या, प्रत्येक विभाग जो आहे, प्रत्येक म्हणजे कपडा असेल, मेटल असेल, ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या गँग काम करतात. तशाच पद्धतीनं ह्या ठिकाणी देखील कचऱ्याच्या बद्दल देखील, कारण का एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये पैसा जो निर्माण होतोय, म्हणजे खरं जे एका गाडीमध्ये 4 टन त्यांना कचरा आणायचा आहे, तिथे ते 9 टन 8 टन आणतात. बाकीचा पैसा जो आहे, बाकीचे जे कचऱ्याचे टनाचे पैसे, ते फुकटचे पैसे त्यांना मिळतात. आणि ह्या सगळ्या मागे हे सगळं सर्वसामान्य व्यक्ती कोणी करू शकत नाही, हे गँगस्टर्स करतात. मुंबईमध्ये ज्या वेगवेगळ्या गँग आहेत, ह्या गँग वेगवेगळ्या पद्धतीने ॲक्टिव्ह आहेत. कचऱ्याच्या बाबतीत देखील ज्या डी गँगशी संबंधित ही काही लोक याच्यामध्ये सक्रिय असण्याची शक्यता आहे. ऑक्ट्रामध्ये छोटराजन गँगशी संबंधित लोक काही सक्रिय असण्याची शक्यता आहे. या सगळ्या बाबतीत या सगळ्या शक्यता ज्या आहेत ह्या सगळ्यांना माहिती आहेत. पालिकेच्या इथले जे सत्ता भोगणारे लोक आहेत त्यांना देखील माहिती आहे, सत्तेच्या सोबत असणारे लोक आहेत त्यांना देखील माहिती आहेत. सगळ्यांना ह्या गँग कोण आहेत माहिती आहे. त्याच्यामुळे कोण काही जास्त बोलत नाही. ज्याला काय करायचं ते करू द्या. शिवसेनेला काय करायचं असेल त्यांना करू द्या. बाकीचे सगळे गप्प आहेत. काही जण टक्केवारी घेतात, काही जण या दहशतीखाली आहेत आणि त्याच्यामुळे ते गप्प आहेत. ठीक आहे सुधाकर. राजकुमार शर्मा ना तुझं म्हणणं पटतंय. राजकुमार जी, क्या सही करे सुधाकर कश्यप? बिल्कुल सही कह रहे हैं. हर एक का अपना अपना मतलब है, मकसद है. और दूसरा, एक मुंबई मिरर में बहुत अच्छा आर्टिकल आया था जिसमें उन्होंने लिखा था 260 करोड़ का एक टर्नओवर है. ये जो बोल रहे हैं उसके अलावा जो वहाँ पे बैठे हुए हैं डंपिंग ग्राउंड पे, वो क्या है? वो बहुत से इलीगली डंप किया जाता है, जो दीवार तोड़ के अंदर घुस रहे हैं, जो गलत तरीके का कचरा आ रहा है, वहाँ से जो लूटमार हो रही है. बहुत देयर आर वेरियस थिंग्स दैट आर हैपनिंग इनसाइड डंपिंग ग्राउंड. और उसने बहुत अच्छा आर्टिकल लिखा था. 260 करोड़ शी हैड मेंशन्ड इज द ईयरली टर्नओवर. इट मे बी मच मोर. तो लोकलाइज्ड माफिया भी है. वो क्या है, नीड्स टू बी. अभी इनसे कहिए कि वहाँ का भी पता करें. एकूणच सगळी गुंतागुंतीची परिस्थिती आहे. राम कदम, मला तुमच्याकडे यायचं आहे. राजकीय पक्ष एकमेकाला दोष देत आहेत, आम्ही समजू शकतो, निवडणुकीच्या काळात हे होतं. पण इतकी भयंकर परिस्थिती आहे, भ्रष्टाचार आहे, माफिया गँग आहे, कॉन्ट्रॅक्टर्स आहेत, बिल्डरचा डोळा आहे त्या जमिनीवर. कशी यातून सुटका होणार? राम कदम, कशी सुटका होणार? मी मगाशीच आपल्याला बागडेसाहेब सांगितलं की आम्ही सत्तेत आल्याच्या नंतर देवेंद्र फडणवीस साहेबांनी याची विशेष बैठक बोलावून मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांना, सर्वच त्या ठिकाणी काम करणारी सगळी प्रशासकीय मंडळी यांना विश्वासात घेऊन एक ठोस असा कार्यक्रम तयार केला. मुळामध्ये पहिल्या कार्यक्रमाचा भाग की मुंबई शहरासाठी डम्पिंग ग्राउंड हे पर्याप्त नाही आहेत, आपल्याला आणखी शोधावे लागणार आहेत. आणि अनेक वर्षांपासून मुंबई महानगरपालिकेची मागणी होती. आता प्रत्येकाला कचरा टाकायचा आहे, पण कचऱ्याची पेटी ती आपल्या घराच्या शेजारी कोणालाच नको आहे, ही वस्तुस्थिती असते.
तर अशा स्थितीमध्ये तळोजा आणि ऐरोली अशा 2 ठिकाणं ती फायनल केलेली आहेत. त्याला एन्व्हायरमेंटचा क्लिअरन्स, बाकीच्या त्या सगळ्या गोष्टी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब जातीनं लक्ष घालून करतायत. पण त्या ठिकाणी केवळ डम्पिंग ग्राउंड आपण करत नाही आहोत. जे आधी रामभाऊ, केलं. तळोज्यातल्या नागरिकांचा त्या ठिकाणी विरोध आहे. आपण प्रोसेस लोकल रहिवाशांचा विरोध आहे, गावकऱ्यांचा विरोध आहे. परिवर्तन करणार आहोत कचऱ्याचं. रामभाऊ, विरोध आहे गावकऱ्यांचा. ऐकून घ्या. आपण जर केवळ डम्पिंग असेल, मी सांगतो आपल्याला, जर केवळ डम्पिंग असेल तर त्याला सगळे विरोध करतात. पण डम्पिंग विथ प्रोसेस असेल आणि ते आपण लोकांना समजून सांगितलं तर लोक ते स्वीकारतात, ही वस्तुस्थिती आहे. दुसरं आपण काय करतो आहोत की हे जे वेगवेगळ्या ठिकाणी डम्पिंग ग्राउंड न करता वेगवेगळ्या ठिकाणी डम्पिंग ग्राउंड आपण त्याला डिसेंट्रलाइज करण्याचा आपण प्रयत्न करतो आहोत. म्हणजे ज्या वार्डाचा कचरा गोळा होतोय त्याच वार्डात आपल्याला अशी काही व्यवस्था करता येईल का, त्या दृष्टिकोनातून देखील माननीय देवेंद्र फडणवीस साहेब स्वतः चाचपणी करतात. आपल्याला करावं लागणार आहे. स्वातंत्र्यानंतरच्या अनेक वर्षाच्या कालखंडात आपण करू शकलो नाही. बाकीच्या जगातली मेट्रो सिटीज करतायत, आपल्याकडे देखील आपण प्रयत्न करतो आहोत. पण अजूनही आपण त्या प्रयत्नात आपली कमतरता आहे. सगळ्याच राजकीय पक्षांना माझं आव्हान आहे की एक चांगले मुख्यमंत्री या राज्याला लाभलेले आहेत. आपण सगळेजण एकत्र येऊन निदान वर्षभराच्या नंतर, निदान 6 महिन्याच्या नंतर तरी या मुंबईकरांना मोकळा श्वास घेता आला पाहिजे, प्रदूषण मुक्त श्वास घेता आला पाहिजे. अशा प्रकारचं वातावरण आपण तयार करूया. प्रकाश जावडेकर साहेब देखील एन्व्हायरमेंटचा ज्या ठिकाणी प्रयत्न येतोय, रामदास कदम साहेब सुद्धा चांगलं काम करतात. ही सगळी मंडळी आपण एकत्र येऊन या विषयावर काम करू. हा विषय काही राजकारण करण्याचा नाही, हा विषय काही निवडणुकीचा असू शकत नाही. रामभाऊ, कोण राजकारण करताय? तुम्ही शिवसेनेवर आरोप करताय. किरीट सोमय्या आणि तुम्ही शिवसेनेवर आरोप करताय. जो कोणी आणि यांनी एकमेकांवर इतके तर आरोप केले की त्या राजकारण- हे आगीपेक्षा बघा, भयंकर आग यांची लागलेली आहे. विषय मैं आ रहा हूं. रामभाऊ, पूर्ण करा, मग इतर पाहुण्यांकडे जातो. विषय जो तिथला प्रशासकीय मुळामध्ये ना त्याच्यावर आरोप न करता त्या ठिकाणी भ्रष्टाचार होतोय हे महत्वाचं आहे. आणि ते चौकशीमध्ये येईल ना बाहेर. आपण आताच कशाला ठरवायचं कोण काय, अधिकारी सुद्धा असतील, कॉन्ट्रॅक्टर असतील, काय असेल ते येईल बाहेर. पण हा सर्वसामान्य जनतेचा पैसा आहे. आणि ही मुंबई महानगरपालिका 35,000 कोटीचं बजेट असणारी महापालिका आहे. 50,000 कोटी रुपये मुंबई महानगरपालिकेचे बँकेमध्ये फिक्स्ड डिपॉझिट आहेत. पण ही महानगरपालिका मुंबई शहरातल्या लोकांना साधं प्यायचं पाणी देऊ शकली नाही, श्वास घ्यायला चांगली हवा देऊ शकली नाही, चांगले रस्ते देऊ शकले नाही. आपण सगळ्या लोकांनी एकत्र येऊन बहुतेक शिवसेना भाजप एकत्र लढणार नाही. चांगली हवा मिळावी, चांगला रस्ता मिळावा, हा प्रयत्न केला पाहिजे. जरा त्यांच्याकडे विचारा. एक तर मनसेमधनं इथे आला डायरेक्ट, त्यामुळे जरा तिथली जरा चौकशी करा. काय कुठल्या पक्षाबद्दल बोलताय? ज्या पक्षात तुम्ही आहात त्या पक्षाचा इतिहास तपासा. किती वर्ष शिवसेनेबरोबर राहिले, किती वर्ष मांडीला मांडी लावून बसले. आणि जर ते आत्ताच्या आगीला तुम्ही सगळं आमच्यावर ढकलत असाल तर तुमच्याकडे तुम्ही तेवढे पण लायक नाही जबाबदारी घेण्याच्या. नाही, मला असं वाटतं की हे असे वादविवाद घालण्यापेक्षा आज मुंबईची ताई, लोकसंख्या माझं 1 कोटीच्या माझं वरती त्यांना झालेली पूर्ण आहे. इथे बोलवा. त्यांना पूर्ण करू दे. कुठून काय आलं रामभाऊ, पूर्ण पूर्ण करा. शहराला माहिती आहे. चर्चा या ठिकाणी आहे. नाही, त्यांना ज्योतिषाचार्य हा काही किताब दिला नाही भविष्य सांगायला. त्यामुळे माझं भविष्य माझ्या हातात आहे. आम्ही नाही कोणाचं भविष्य सांगत. आपापलं भविष्य आपण काय आलं हे ठरवतो. माझं काढण्यापेक्षा मी फक्त तुमचं जे काढलं. पाळणा चाललाय ना, तो पाळणा बंद करा. आणि वास्तव परिस्थितीला या. मी तुमचा महिला म्हणून तुमचा सन्मान करतो, पण प्रत्येक चर्चेमध्ये आमचं असं नशीब उर्मट म्हणायचं. बोलणं महाराष्ट्रातल्या लोकांना आवडत नसतं. ताई, मी शिष्टाचारानं बोलतोय, आपणही शिष्टाचारानं बोललं म्हणजे पाहिजे. ह्याच्यापेक्षा मी शिष्टाचार काय शिष्टाचारानं बोलत पाळायचा? असताना तुम्ही आपण काही शिष्टाचारानं आरोप करत बोललं जायचे पाहिजे. मूळ आणि मुद्दा शिष्टाचार पाळू. आपण सगळेजण आरोप करताय. मुंबईकरांना मोकळा उघड श्वास उघड देऊ आरोप शकतो. करताय. हा मूळ मुद्दा आहे की भारतीय नाहीये? जनता पार्टी आहे कशातच का नाही नाहीये? असं जर म्हणत असाल तर मी तेच सांगण्याचा प्रयत्न केला. गेली 25 वर्षाचा मांडीला मांडी लावून बसलेले भारतीय तत्त्वाला वगळता कसं तुम्ही, हे मला विचारायचंय. ह्याच्यात कुठला आला शिष्टाचार? ठीक आहे. आता जर तुमचं वाद संवाद संपला असेल तर मी मूळ मुद्द्याकडे येतो.
मला विद्याताई तुम्हाला काहीतरी म्हणायचं आहे आणि मग मी राजकुमार शर्मांकडे जाणार आहे. नाही, मला असं म्हणायचं आहे की आज मुंबईची लोकसंख्या इतकी प्रचंड आहे, 1,30,00,000 वर लोक राहत आहेत. त्यातले 65-70 लाख लोक झोपडपट्ट्यांमध्ये राहतात, चाळीमध्ये राहतात, अत्यंत वाईट परिस्थितीत राहतात. मुंबईत घरांच्या किमती परवडणाऱ्या नाही म्हणून नाईलाजास्तव लोकांना झोपडपट्ट्यात राहायला लागतं. आणि त्यातले 27 का 30 हजार फक्त कचरा वेचक आणि कामगार आहेत आपल्याकडे, सफाई कामगार. आपल्याला सफाई कामगारांची आवश्यकता आहे, आपण ती पदं भरलेली नाही. म्हणजे महापालिकेचं आणखीन एक आहे की सफाई कामगारांची पदं भरलेलीच नाहीत किती वर्षामध्ये, आणि जे आहेत ते असेच टेम्पररी वगैरे. म्हणजे मुंबईची स्वच्छता राखायला पुन्हा प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे की कचरा, ओला कचरा, सुका कचरा वेगळं करणं. आता रेन हार्वेस्टिंग सारखा प्रोजेक्ट जर मुंबईमध्ये राबवला तर पाण्याची भूपातळी सुद्धा वाढू शकते. किंवा इतर जे काही आपल्याला झाडं लावण्याचं आहे पर्यावरणाच्या दृष्टीने, हे सगळे कामं, बिल्डरला सक्ती करणं की प्रत्येक इमारत आजूबाजूला झाडं लावणं हे कंपल्शन करणं, पण आपण काहीच करत नाही आहे ना. आणि सत्ताधारी असताना सुद्धा आपल्याला अनेक प्रोजेक्ट राबवण्याचे, त्याचा आपण आढावा सुद्धा घेत नाही की आपण ज्या कॉन्ट्रॅक्टरला कॉन्ट्रॅक्ट दिले त्याने आपल्याला काय काय कबूल केलं होतं आणि ते केलेलं नाही आहे. म्हणजे हे सगळं जे आहे हे कर्तव्य महापालिकेचं आहे. कमिशनर बदलत असतात, परंतु गेले 20 वर्ष शिवसेना भाजप एकाच सत्तेत आहेत आणि ते सांगतायत की एकमेकांवरती आरोप करतायत. म्हणजे हे एवढी 36,000 कोटीची महापालिका, हिचं बजेट एवढं मोठं आहे आणि तरी मुंबई शहराची जी दुर्दशा झालेली आहे, गणपती आला की तुम्हाला रस्त्यावरचे खड्डे बुजवायला तुम्ही 500 आणि 700 कोटी घालवताय. म्हणजे हा इतका भ्रष्टाचार खुलेआम चालू आहे आणि हे दोघं जण एकमेकांवर आरोप करतायत. म्हणजे याचं म्हणजे मला आता आश्चर्य याचं उत्तर वाटतंय सविस्तर की घ्यावं लागेल. याचं यांनी खरं तर हे कबूल केलं पाहिजे की आम्ही ही महापालिका सांभाळू शकत नाही, लोकांना मूलभूत सुविधा देऊ शकत नाही, शौचालय नाही आहे. अहो, पाणीपट्टी लावतात त्याच्यावरती झोपडपट्ट्यांमध्ये टॅक्स लावतात, पण सिवरेजची व्यवस्था नाही आहे, शौचालय नाही आहेत. ही सगळी जबाबदारी ह्यांची आहे आणि ह्यांनी ती कबूल केली पाहिजे. ताई तुम्ही उत्तर द्या, मग मी राजकुमार शर्मा. मैं आता हूं मुळात म्हणजे आखिर में आपके पास ही आता. त्यांनी आता ज्या पद्धतीने सांगितलं ना, याच्यामध्ये त्यांनी असं दाखवलंय, हे चांगलं आहे की आमचं कुठे अस्तित्वच नाही, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचं कुठे अस्तित्वच नाही हे त्यांनी दाखवून दिलेलं आहे आणि ते आता लोकांना पटतंय. दुसरी गोष्ट, आमचं अस्तित्व आहे, दाखवतील लोकं तुम्हाला आता. आजच्या आता घडीला महाराष्ट्रात आणि महापालिकेत दाखवतील की हे तुमचं आजच्या अस्तित्व नकोय आता त्यांना. रस्त्यांचं जे बोलले, आत्ता गेल्या एप्रिलमध्ये आपण ते सगळे रस्ते आपल्याकडे घेतले. याच्या आधी तुमचेच सगळे दत्तक घेतलेले रस्ते होते आणि जे चाललं होतं त्यात तेवढे खड्डे, जे ब्रिज बांधले त्याच्यावरचे खड्डे, हे सगळे नंतर आम्ही बुजवले, महापालिकेने बुजवले. त्यामुळे उगाच म्हणजे आज आपल्याला चान्स मिळालाय, फक्त आपण त्याच्यात नाही आहे म्हणून वाटेल तसं असे आरोप नाही पाहिजे. आपण आत्ता ज्या पद्धतीने हे डम्पिंग ग्राउंड आज ऐरणीवर आलं, तशा अनेक प्रश्न ऐरणीवर येत आहेत आणि जर आपण म्हणतो आम्ही लोकप्रतिनिधी आहोत तर ती सर्वांची जबाबदारी आहे. सर्वांची कसं टाळताय तुम्ही? आम्ही नाही टाळत आहोत, तुमचं आम्ही म्हणणं सर्वांची जबाबदारी जबाबदारी मांडली आहे. आणि म्हणून हे उपाययोजना केल्या आणि चालू तरी केल्या, ते मानतोय की. ठीक है, शेवटी राजकुमार शर्मा. सर 1 साल से ऊपर हो गया इनकी गवर्नमेंट को आए, हाँ 1 साल से ऊपर हो गया. तो ये लोग जो बोल रहे हैं कि लैंड लीज एग्रीमेंट नहीं किया, इन्होंने 1 साल में क्यों नहीं किया? सर सिंपल बात है, सर आने के बाद ही मिली, आने के बाद ही मिली. लैंड लीज एग्रीमेंट क्यों नहीं दिया, ये मैं पूछ रहा हूँ. 1 साल था, 1 साल लगता है लैंड लीज के लिए. जिस चीज़ को आप बार बार हिट कर रहे हो, एग्रीमेंट नहीं दिया, एग्रीमेंट नहीं दिया, तो आपने 1 साल में क्यों नहीं दे दिया? आपने तो कॉन्ट्रैक्ट हटा बीजेपी को शिवसेना को कॉर्नर करना था, ये तो कोई भी समझता है. दूसरी बात, आप अगर किसी और के घर के सामने कचरा डालने जाओगे तो कोई ऑब्जेक्ट क्यों नहीं करेगा? उसके पहले तलोजा वाले उसके क्यों पहले माने? नकार चुके थे. पार्डन, क्या बोले आपने? रामभाऊ काय म्हणालात तुम्ही? कॉन्ट्रैक्ट तो अभी कैंसिल हुआ है ना जनवरी में. नाही, हे जे म्हणता आहेत, एक मिनिट रामभाऊ, ते पूर्ण करू द्या ना, मी येतो तुमच्याकडे. अगर वो सही थे इनके कॉन्ट्रैक्ट हिसाब अभी से, कैंसिल हुआ है, पर वो हाँ, स्टेट कॉन्ट्रैक्ट गवर्नमेंट अभी से से कैंसिल हुआ नकारा- तो लैंड लीज एग्रीमेंट क्यों नहीं दे दिया उनको फिर? स्टेट गवर्नमेंट से पहले ही नकार चुके हैं. पृथ्वीराज चौहान थे तभी वो नकारा गया था. सर रूल आप बनाते हो, रूल कैंसिल भी आप ही करते हो, होता है ना साहब. दूसरी बात, किसी का कचरा आप दूसरे के घर के सामने डालोगे तो मानेगा नहीं, तो तलोजा वाले क्यों माने या ऐरोली वाले क्यों माने? तीसरी बात, अगर आप MSW रूल्स फॉलो करोगे तो वेस्ट इज़ नॉट अ प्रॉब्लम. वेस्ट मैनेजमेंट आप अगर सूखा गीला ही कर लो, बाकी छोड़ दीजिए, सूखा गीला ही अलग कर दिए तो
60% इज ओनली वेट वेस्ट। सीधा गीला कचरा लेके जाइए तो मतलब 100 टन की जगह सिर्फ 60 टन आपको हैंडल करना पड़ेगा, प्लस उसको हैंडल करना भी इजी हो जाएगा, पोल्यूशन भी कम होगा। प्रोसेसिंग डायरेक्टली गोज इनटू प्रोसेसिंग रादर देन हैव अ कि वो सेग्रीगेशन का प्लांट डालना। अभी प्रोसेस चालू है ना सर? नहीं सर, नहीं मैम, आप लोगों ने सूखा गीला उठाने का अभी भी बंदोबस्त नहीं किया। नाही सुका गेला नाही हो, अभी भी बंदोबस्त नाही पद्धतीने आहे। जे करायचं आहे ते आपण त्या ह्याच्या ठिकाणी चालू हाँ, तो वो केलं नहीं है। आप लोग तो वेस्ट टू नहीं एनर्जी कैसा? की बात उधर कर रहे चालू है हो, अभी। जहाँ वेस्ट टू एनर्जी कहीं इंडिया में अभी तक सस्ता लेकिन आपको लगता है ये जो हालत है, परिस्थिति है, इसमें कांजूरमार्गच्या कुछ लोकांनी बदलाव आ दिलंच सकता नसतं है? व्हायला. बहुत बदलाव आ सकते हैं। सकता है इन सारे पॉलिटिकल पार्टीज के होते हुए। वो मैं नहीं कह सकता था बट अगर एक ब्लेम गेम ही करनी है तो कहाँ से सोल्यूशन आएगा? अगर किसी को मेरी ये इच्छा ही नहीं solution है काम। निकालना है तो निकाल सकता है, बिल्कुल। जैसे न्यू बॉम्बे कॉर्पोरेशन ने निकाला है। सोल्यूशन है, तरीके हैं। आप साउथ इंडिया में तरफ जाएंगे तो बहुत सी चीजें हो रही हैं वहाँ पे। पूना में जाइए, पूना में काफी कुछ नाही मला या ठिकाणी हो रहा सांगायचं आहे, है। तुम्ही आम्हाला दोष देता। आज नवी मुंबईची महापालिका असेल, पिंपरी चिंचवडची असेल, तिथे अजितदादांनी स्वच्छता आणि चांगलं काम करून दाखवलं आहे। इकडे गणेश नाईक असतील आणि संजीव नाईकांनी असतील, हे खूप चांगलं काम केलेलं आहे आणि नवीन नवीन प्रयोग करून स्वच्छता कशी राखायची हे प्रयोग करून दाखवलेले आहे ना। त्याच्या उलट मुंबई महापालिका बघा, कल्याण डोंबिवली बघा, नुसता भ्रष्टाचार आणि मग निवडणुका आल्या की मग हिंदुत्व आणि अमकं आणि शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचं, लोकांना फसवायचं, असं करून सत्तेवर आल्यानंतर लोकांसाठी काहीही कामं करायची नाही। टॉयलेट्स नाही, शौचालय नाही बहुत सब कुछ दिया हुआ है। बघा ना, आमचे उदाहरण ते आहेत ना नाव घेऊन दोन, जर नवी निवडून मुंबई येतोय, आणि पिंपरी ते नाव चिंचवड। घेऊन जर आम्ही निवडून येतो असं वाटतं थोडंसं शेवटी माझा वेळ संपलाय. कबूल करा ना हो कधीतरी। ठीक आहे, माझं म्हणणं आहे, हा वाद चांगलं काम संपणार केलं तर. नाही. शेवटी मी इतकंच म्हणेल, राजकुमार शर्माजी. सर, मला वागळे एक साहेब, वाक्य वागळे साहेब, सांगायचं. हा बोला बोला, राम वागळे कदम साहेब. बोला. वागळे साहेब, वागळे बोला. साहेब एक मिनिट, एक बोला बोला. बघा, विद्याताई म्हणतात छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेणं म्हणजे लोकांना फसवणं. विद्याताई असं म्हणाल्या, छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेणं म्हणजे लोकांना फसवणं. अहो तुम्ही काहीतरी अर्थ काढू नका आणि माझ्या याचा समजलं ना। काय म्हणायचं राष्ट्रवादीच्या शिवाजीचं नाव, नेत्याला? शिवाजी राजाचं नाव घ्यायचं आणि लोकांना फसवायचं, हे धंदे बंद करा। आम्हाला शिवाजी महाराजांविषयी जेवढं प्रेम आहे ना तेवढं तुम्हाला नाही, कारण तुम्ही ढोंगी लोक आहात आणि हे लोकांनी तुमचं ठीक आहे. ढोंग ओळखलेलं आहे। ठीक आहे, एक मिनिट, माझं तर नावच घेऊ नका तुम्ही। आपण इथेच थांबूया. देवनारवरून चर्चा सुरू झाली आणि शिवाजी महाराजांवर जाऊन पोहोचलेली आहे. माझं म्हणणं आहे, शिवाजी महाराजांचं नाव घ्या मराठी किंवा लोकांनी कोणत्याही सगळ्यात राजकीय हात पक्षाचं उभे घ्या, केलेले आहेत. पण देवनारचं डम्पिंग ग्राउंड नीट करा चांगलं करा. आणि लोकांना श्वास घेण्याचा अधिकार द्या. राजकुमार शर्मा नाही, त्याच्यावरती- सांस लेने की आजादी दो हमें, ते जे म्हणतायत. त्याच्यामध्ये मागताना एक तुम्हाला वाक्य पण शिवाजी ऍड राजे करा आठवतात. की नागरिकांनी पण जरा आता चांगलं सहकार्य करा, कारण आजच्या घडीला जे आपण बघतोय- नागरिक सहकार्य करतील हा, ताई, नक्की जेव्हा नगरसेवक करेल. पैसे खाणार नाहीत ना तेव्हा करतील. नक्की नक्की. कळलं का? नागरिकांना नगरसेवक श्रीमंत झालेले दिसतात, नागरिकांनी काय करायचं? माळा चढवला नागरिक इतकं आपण पैसे पाहिजे देऊन नाही, द्या. तीन बनायचे. आम्ही आपलं खतम चाळीत कर नाही, दिया. तुमचं नाही, वैयक्तिक आपण बोलत नाही. ठीक आहे, शेवटी पुन्हा एकदा प्रश्न बघा. देवनार प्रकरणी सेनेला कोंडीत पकडण्याचा भाजपचा प्रयत्न आहे का? बघा पडद्यावर. 81% लोक म्हणतायत होय, भाजपचा सेनेला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न आहे. इथेच थांबूया. पुन्हा कधीतरी पुन्हा या विषयावर चर्चा करण्याची वेळ येईलच. याचं कारण हा विषय काय इथे संपणार नाहीये, तेव्हा पुन्हा चर्चा करूया. पण आज तुम्हाला दिसलेलं आहे की मुंबई महापालिकेच्या निवडणुकीची झलक काय असू शकते, किती अटीतटीचा सामना तिथे होणार आहे, नागरिकांचे प्रश्न सुटणार आहेत की नाही माहीत नाही. पाहत राहा महाराष्ट्र वन. आजचा सवाल या कार्यक्रमाचे प्रायोजक होते कॉस्मॉस बँक आणि कोहिनूर ग्रुप.